कोणी नडते त्याला ती वाघिणीसारखी फाडते. वार नाही तलवार आहे ती समशेराची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर दगदगता अंगार आहे. हे हिंदवी स्वराज निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना घडवणाऱ्या माता जिजाऊ यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा. अहो आपला इतिहास सांगतोय, मेरी झाशी कभी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरुद्ध लढताना म्हणतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या रडल्या. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि प्रथम पुण्यामध्ये शाळा काढली आणि शिक्षणाचा मार्ग महिलांसाठी मोकळा केला. त्यांना माझा मानाचा मुजरा. अहिल्याबाई होळकर यांनी स्वराज्यामध्ये किती काम केले आणि गोरगरिबांसाठी किती मदत केली. आजच्या काळामध्ये पोलीस दलामध्ये, इंडियन आर्मीमध्ये सर्वत्र महिला लढत आहे. त्यांना सर्वांना मानाचा मुजरा आणि इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा मानाचा मुजरा. चला तर मग आजच्या मदर्स क्लबला आपण सुरुवात करूया. मागच्या मदर्स क्लबला मी काही रिअल घटना तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. ह्यावेळेस पण त्याच संबंधात आहेत. काही रिअल घटना ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की आपण हे जे जीवन जगत आहोत हे जीवन खूप सुंदर आहे. एक मराठी पण गाणं आहे बघा, हे जीवन सुंदर आहे. खरंच हे जीवन खूप सुंदर आहे. आपण जन्मास येतो, आपले आई वडील आपले पालन पोषण करतात. ज्यावेळेस आपण जन्मास येतो, आईच्या पोटातून आपण जन्म घेतो, आपल्याला काहीच कळत नाही, पण आपले आई वडील जे असतात ते आपले पालन पोषण करतात. आपण मोठं होतो आणि आपले लग्न होते, आपल्याला ही मुले होतात, मग आपण त्यांचे पालन पोषण करतो. परत आपले मुलंही मोठे होणार आहेत, आपले मुलांचेही लग्न होणार आहेत आणि त्यांनाही मुले होणार आहेत, मग त्यांचं पालन पोषण आपले मुलं करणार आहेत. म्हणजे ही जी साखळी आहे ही साखळी अशीच चालणार आहे. ही साखळी आहे अशीच चालणार आहे आणि याला जीवन असे म्हणतात. पण कधी विचार केलाय का तुम्ही? काय विचार केलाय बघा. सतयुग, आपले वेगळे वेगळे युग होऊन गेले. सतयुग, द्वापर युग, त्रेतायुग आणि आता जे युग चालू आहे ते कलयुग. आपण 4थ्या युगात जगत आहोत जे आहे कलयुग आहे. तर सतयुगामध्ये आठवते का कोणाला? सतयुगातील आई वडील. लक्ष द्या सगळ्यांनी पटकन. आजचा जो टॉपिक आहे ना हा खूप महत्वाचा आहे आणि खूप विशेष पण आहे, कारण ज्यातून आपल्याला आपल्या मुलांसाठी काय करायचं आणि काय करायचं नाही या गोष्टी कळणार आहेत. बघा, सतयुगातील आई वडील म्हणलं की आपल्याला आठवले पाहिजे ते आई वडील, बरोबर आहे. पण सतयुग युग असं होतं ना की ज्या युगामध्ये कधी पापच झालेलं नाही आणि असत्य बोललेच गेलेलं नाहीये. सतयुगात, म्हणून त्याचं नाव पण सतयुग आहे. तेव्हा लोक धार्मिकच होते. ते फक्त देवाच्या म्हणजे नामस्मरण करून पाहिजे ती वस्तू मिळवत होते, एवढी शक्ती त्यांच्यात होती. त्यांचं आयुष्य पण हजारो वर्ष जगण्या इतपत होतं. तर सतयुग, त्यानंतर त्रेतायुग, बरोबर आहे, द्वापर युग आणि कलयुग. आता त्रेतायुगामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कोण आठवतं बघा? बरोबर. त्रेतायुगात जर गेलो तर आपल्याला कोणाचं आठवण येते की ते युग राम सीताचं होतं, बरोबर आहे. म्हणजे त्रेतायुग जर म्हणलं तर प्रभू श्रीराम आपल्या समोर येतात. त्यांचे आई आणि वडील आपल्याला आठवायचे आहेत. समजलं का सगळ्यांना? त्रेतायुगात येतात श्रीरामजी, त्यांचे आई आणि वडील आपल्याला आठवायचे आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, वडील म्हणजे राजा दशरथ आणि आई म्हणजे कौशल्या माता. आणि त्यानंतर आपण जात आहोत द्वापर युगात. द्वापर युग म्हणलं की आपल्याला ते कृष्णाच्या रासलीला आठवतात, बरोबर आहे. पण कृष्णाच्या रासलीला सोबतच महाभयानक महाअवतारित महायुद्ध आठवतं महाभारतातलं. त्यावेळेसचे आई वडील तुम्ही आठवा. कोणाचे आई वडील? जे युद्ध ज्याच्या कारणास्तव झालं होतं. काय नाव त्या राजाचं? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र राज्याचे धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राचे पुत्र, त्यांना एक नाही दोन नाही तर तब्बल 100 पुत्र होते, बरोबर आहे. आणि आता कलयुग. कलयुग म्हणलं तर आजचे आई वडील आठवा, बरोबर आहे. मला फक्त तुम्हाला काय करायचे, सर्वप्रथम प्रत्येक युगातील आई वडिलांची आठवण करून द्यायची आहे. सतयुगातील जे आई वडील होते ते अतिशय प्रामाणिक होते, सत्य बोलणारे होते. ते कधीच खोटं बोलत नव्हते, कारण त्यांनी कधी स्वार्थासाठी किंवा खोटं बोलून कुठली गोष्टीचं अचिव्हमेंट केलेलं नव्हतं. ती कुठली गोष्ट मिळवण्यासाठी ते तपश्चर्या करत होते आणि त्या गोष्टीला इझिली मिळवत होते. आणि त्यानंतर जे होतं सतयुग होतं. सतयुगामध्ये राजा दशरथ, माता कौशल्या यांनी रामाला म्हणजेच आपल्या पुत्राला दिलेले संस्कार मला आठवतात. वडील फक्त एकदाच सांगतात की
तुला 14 वर्ष वनवासात जायचं आहे, तर मुलगा लगेच वनवासात जायला निघतो. तो एकही प्रश्न विचारत नाही, मी का जाऊ, कशाला जाऊ आणि मला नाही जायचं. म्हणजे असे ते आई वडील होते आणि असा तो राम होता. बरोबर आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आपण द्वापर युगात गेलो. द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाच्या रासलीला तर सगळ्यांना आठवतातच, पण त्यासोबत महाभयानक झालेले युद्धही पण आपण आठवलं पाहिजे. तर त्यामध्ये धृतराष्ट्र राजाने काय केलं होतं, ऍक्च्युली धृतराष्ट्र राजा हेच जन्मताच म्हणजे त्यांना दिसत नव्हतं बघा, ते आंधळे होते. मग त्यांचा विवाह करण्यात आला. आता एका राजाचा विवाह तो होणारच होता राजकुमारी सोबत. तर राजाचा विवाह झाला होता. राजकुमारी काय नाव आहे त्यांचं, तुम्ही बोला, म्हणजे आपल्या मीटिंगला जरा जोश येईल. धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव, राणीचे नाव काय आहे? अरे संस्कार क्लास उद्या सगळ्यांनी अटेंड करा. मग माझे संस्कार क्लासचे मुलं असते तर त्यांनी सांगितलं असते आन्सर, माहिती का? गांधारी. काय नाव आहे? गांधारी. गांधारी. यस, बोला सगळ्यांनी. हा, गांधारी करेक्ट आन्सर. आता बघा, राजा जे होते ते जन्मतच म्हणजे पहिल्यापासूनच ते ब्लाइंड होते, त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. परंतु जेव्हा त्यांचा विवाह राणीसोबत फिक्स करण्यात आला होता, आता त्यावेळेसच्या मुली पण कशा होत्यात बघा, की माझा पती जर डोळ्यांनी पाहू शकत नाही, माझा पती जर डोळ्यांनी पाहू शकत नाही, तर मला पण डोळ्यांनी पाहण्याचा कुठलाच अधिकार नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं होतं, गांधारींनी त्यांच्या डोळ्यावर एक काळ्या कलरची पट्टी, आपण रामायण महाभारतामध्ये बघतो बघा, ती पट्टी डोळ्याला बांधली होती. बरोबर आहे. का बांधली होती त्यांनी, की जर माझा पती बघू शकत नाही तर मला पण बघण्याचा अधिकार नाहीये. एकच मिनिट, रीना मॅडम म्यूट करा ना फक्त तुमचं. हा, व्हेरी गुड, केलं म्यूट. हा, तर त्यांनी सुद्धा डोळ्याला पट्टी बांधली होती. हा, म्हणजे राजा धृतराष्ट्रांनाही दिसत नव्हतं, गांधारीने पण डोळ्यावर पट्टी बांधली होती. आणि फक्त मुलाच्या हट्टासाठी बघा, फक्त मुलाच्या हट्टासाठी कोणी, धृतराष्ट्रांनी काय केलं होतं, आपले मुलं गमावून बसले होते. फक्त मुलांचा हट्ट होता. राजा होते, त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्यांचे जे विचार होते, बरोबर आहे, ते वेगळे होते. मुलाला वेगळेच विचाराने मुलगा चालत होता, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून वडिलांनी त्याला सपोर्ट केला होता. आणि शेवटी त्यांच्या पदरात काय आलं, त्यांची डेड बॉडी. सत्य आहे ना, एक पुत्र नव्हता त्यांना, 100 पुत्र होते, तर 100च्या 100 गेले. आणि आजची कलयुगातील आई वडील मी तुम्हाला सांगते, आता लेटेस्ट घटना सांगते मी. बघा, आता पूर्वी कसं होतं माहितीये का, पूर्वी बरं, तुम्ही सतयुगात जा, द्वापर युगात जा, त्रेतायुगात जा, कसं होतं की सपोज आता मी आहे, माझा मृत्यू होणार काही वर्षानंतर, कोणीच आपण अमृत पिऊन आलेलो नाहीयेत. मग असं म्हणलं जात होतं, जर माझा मृत्यू होणार तर माझी जी अर्थी आहे, म्हणजे माझी जी बॉडी आहे, तर ती कशावर जाईल, खांद्यावर जाईल. कोणाच्या, माझ्या मुलांच्या खांद्यांवर जाईल. ते बंद करूयात मॅडम, आपण नंतर घेऊयात असं मला वाटतं. बंद करा, लोड पण येईल त्याला नंतर. तर पहिले कसं होतं, सपोज मी जर माझा मृत्यू झाला तर माझी अर्थी जी आहे ती माझ्या मुलांच्या खांद्यांवर जाईल. हा, असा एक रिवाज होता. तोच रिवाज आज पण चालतोच आहे, आज पण तशीच अर्थी जाणार आहे. पण बघा आज परिस्थिती काय झालेली आहे कलियुगातील, आपली अर्थी आपल्या मुलांच्या खांद्यावर जाण्याच्या ऐवजी मुलांची अर्थी आई वडील घेऊन जात आहे. ही परिस्थिती आलेली आहे, हा कलियुग आहे. मग हे काय झालं, लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतेय, पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे. जर मी मरण पावली, पहिले मीच मेली पाहिजे, माझे मुलं नाहीच नाही, कोणाच सोबतच अशी घटना होणे ते भयानक दुःख असतं. कारण हे दुःख आम्ही जवळून पाहिले, तुम्ही पण तुमच्या नातेवाईकात आजूबाजूला त्या गोष्टी सगळ्या प्रत्येकाने अनुभवलेल्या असतील. पण असं होतं की आपण मृत्यू पावल्यानंतर आपली अर्थी आपल्या मुलांच्या खांद्यावर जाणार, असा रिवाज होता. तोच रिवाज पुढे फॉरवर्ड होत आहे, परंतु आता वातावरण बदललेलं आहे. आई वडिलांना मुलांची अर्थी घेऊन जावी लागत आहे. बघा तुम्ही, त्याचं उदाहरण मी तुम्हाला, सत्य घटनेतलं उदाहरण मी तुम्हाला देतीये. अखिल प्रताप सिंग, ऐकून घ्या सगळ्यांनी. अखिल प्रताप सिंग वय वर्ष 12, तेजस्विनी दीक्षा कुमारी वय वर्ष 8, ह्या दोन्ही मुलींचं वय वर्ष 8, मोहित चौधरी 14 वर्षाचा मुलगा. बघा मी 4 उदाहरणं दिले, त्यातल्या 2 मुली 8 वर्षाच्या आहे, एक मुलगा 14 वर्षाचा आहे आणि एक मुलगा 12 वर्षाचा आहे. 2 मुलं आणि 2 मुलींचं उदाहरण मी देते. इतक्या लहान वयात त्या चौघांचा मृत्यू झालाय.
ही सत्य घटना आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यात तुम्ही विश्वास ठेवणारच. मी ते नावं घेतले नाही घेतले तरी तुम्हाला माहिती आहे आपल्या आजूबाजूला ह्या घटना होतच आहे. ते इतक्या लहान वयात त्या चौघांचा मृत्यू झाला. त्या मुलांचं वय खेळण्याचं, बागडण्याचं, जीवन जगण्याचं होतं. मी सुरुवातच केली होती की जीवन खूप सुंदर आहे, जीवन जगण्याचं होतं. पण त्यांना वयाच्या 8व्या वर्षी आणि वयाच्या 12व्या ते 14व्या वर्षी मृत्यूशी सामना करावा लागला. आणि मृत्यू त्यांना कसा आला सांगू का? हार्ट अटॅकने आला. ह्या चौघांना जो मृत्यू आला तो कशाने आला? कार्डियक हार्ट अटॅकने आलेला आहे. आता हा हार्ट अटॅक पूर्वी माहिती का कोणाला येत होता? अगदी वयस्कर झाल्यानंतर होता. अटॅक हे पटकन ऐकू पण येत नव्हतं की अटॅक येतोय म्हणून. खूप वयस्कर लोकांना अटॅक येत होता. नंतर म्हणे 30ल्या लोकांना येतोय. नंतर म्हणे नाही आता 25च्या येते. आता वयाच्या 8व्या वर्षी सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. मग याचं कारण काय बरं? कोणी विचार केलाय का ते मुलं हार्ट अटॅकने केले? यस, त्याचं कारण म्हणजे काय माहिती का? पूर्वी बघा, आपलं बालपण आठवा, आपणही चहा पित होतो. आपण आताही चाय पितोय. भले चाय म्हणजे एक छोटं म्हणजे एक विष आहे. हळू प्रमाणात ते विष आपल्या शरीरावर अटॅक करतं, पण तरी पण आपण पितो. आपली आई आपल्याला चहा पाजत होती, बरोबर आहे. जेव्हा आई आपल्याला सकाळी चहा पाजत होती, आपल्याला तव्यावर एक रात्रीची पोळी म्हणा किंवा सकाळची पोळी म्हणा गरम करून चहा सोबत खायला देत होती. पण आजची आई सर्रास ब्रेड आणतीये, बिस्किट आणतीये आणि त्याच्याने मुलांची सुरुवात करत आहे. मुलांना हार्ट अटॅक येण्याचं कारण ओनली अँड ओनली जंक फूड आहे. तर थोडं पाठीमागच्या काळात जा. आपल्या आई काय करत होत्या ते बघा. आपण शिळी पोळी खात होतो तरी पण आज ताजेतवाना आहोत, चांगलो आहोत आपण, बरोबर आहे. आणि आज तुम्ही ब्रेड आणतायत, तुम्हाला त्याच्यात आनंद वाटत आहोत की नाही मी माझ्या मुलाला ब्रेड आणलाय, ब्रेड देतीये खायला. मी माझ्या मुलाला बिस्किट आणले, बिस्किट खायला देतीये. पण ते सर्रास चुकीचं आहे. आज बघा, जर तुम्ही मार्केटला फिरायला गेलात ना तर आज भाजी मंडीत गर्दी कमी असती. कुठे गर्दी कमी असती? भाजी मंडीत गर्दी कमी असती. तर ते मोमोजचे ठेले झालेले आहेत ना त्याच्यावर जास्त गर्दी आहे. काय ते मोमोज या मी पण खाऊन बघितले, मला तर आवडलेच नाही. हे माझं वैयक्तिक झालं, पण मोमोज सगळ्यांनाच आवडतात. पण मी स्पेशल खाऊन पाहिले, एवढं मोमोजचं काय क्रेज आहे म्हणलं, मला खाऊन पाहिजे. बरं, त्यानंतर मी ते बाहेरचे आणले, मला बिलकुल नाही आवडले. माझी मुलगी म्हणली अगं नाही आई घरी खूप छान होतात म्हणे. तर घरी पण केले मॅडम, तर पूर्ण ऑइलच आहे त्याच्यात. स्टीम म्हणजे काही टेस्ट नाही, कारण ते पण मैद्याच्या पिठापासून बनवतोय. याच्या पहिले पण मदर्स क्लबमध्ये आपला विषय झालेला होता की मैदा जो आहे तो इतक्या भांड्याला सुद्धा इतक्या प्रमाणात चिटकतो की घासणीनं घासावं लागतं किंवा तुम्हाला ते भांडं पाण्यात भिजू घालावं लागतं, त्यानंतर ते स्वच्छ निघतं. तर ते पोटात चिटकलेला मैदा आपण कशा पद्धतीनं काढणार आहे? तर आजची गर्दी भाजी मंडीत नसून मोमोजच्या ठेल्यावर आपल्याला दिसत आहे. चिप्स, पिझ्झा, बर्गर, समोसे, कचुरी हे सगळं बॉम्ब झालेले आहेत. हे सगळे काय झालेले? बॉम्ब झालेले आहेत. आणि तो बॉम्ब काय होणार? बॉम्ब काही आपल्याला सुख देणार आहे का? बॉम्ब 100% एक दिवशी फुटणारच आहे. मग ते बॉम्ब हे त्याची ज्वाला होणार आहे आणि ते बॉम्ब फुटत आहे. त्याच्यापासून खूप बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात तयार होत आहे. कशापासनं? मोमोज आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, चिप्स आहे, याच्यापासून खूप मोठ्या बॅड प्रमाणाचं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात तयार होत आहे. मुलांच्या ज्या नस आहेत त्या ब्लॉक होत आहे. तुम्हाला माहितीये, म्हणजे आता आपण एवढ्यापैकी बसलेलं, मला काही तुमची प्रॉपर्टी माहित नाही, तुम्हाला माझी प्रॉपर्टी माहित नाही, पण नक्कीच आपण अंबानी किंवा रोनाल्डो सारखे रिच नाहीयेत. याला तुम्ही ऍक्सेप्ट करू शकतात. एवढे तर आपण रिच नाहीयेत. तर तुम्हाला 2500 रुपये करोड कमवणारा जो रोनाल्डो आहे तो सुद्धा त्याच्या मुलाला चिप्स आणि पिझ्झा बर्गर देत नाहीये. तर मग आपण किस खेत की मुली, आपण विचार करा. मला नाही वाटत इथे अंबानी आहेत किंवा अंबानी इतके रिच आहेत. मला तुम्हाला एकमेकांची प्रॉपर्टी माहिती नाहीये आणि जाणूनही घ्यायची नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे आपण वेगळ्या लोक आहोत, वेगळ्या दुनियात जगणारे आहोत, की काहीच आपल्यासोबत येणार नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपल्या प्रत्येक मदर्स क्लबमध्ये आपण त्याच गोष्टी कंडक्ट करतोय. पण जर 2500 रुपये करोड कमवणारा माणूस जर त्याच्या मुलाला चिप्स आणि पिझ्झा देत नाही, मग त्याची अवकात नाही का बरं खाऊ घालण्याची? आज आपण 10 रुपयाचं चिप्स पॅकेट देतो, एवढं खुश होतो की मी माझ्या मुलाला चिप्स घेऊन दिलं म्हणून. प्लीज सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा ना. पप्पा लोकांना पण अलाउड आहे जॉईन करायचा क्लब. सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवा प्लीज. तुम्ही दिसले ना मला एक एनर्जी येते. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा प्लीज. अजून एक मला म्यूट करून द्या ना मॅडम, मला सगळे पेरेंट्स नाही दिसत आहे.
अजून एक कॅमेरा ऑन करून इथे ठेवा ना. तर आपण आता किस केतकी मुली हे आपणच ठरवायचं आहे. नक्कीच आपण 2500 रुपये करोड महिना कमवत नाहीये आणि तेवढा महिना कमवणारा सुद्धा जर मुलाला चिप्स आणि पिझ्झा बर्गर देत नाहीये तर मग आपण का देतोय हा प्रत्येक आईने विचार करायला शिका. एक पालक म्हणून आपण आपल्या मुलाला काय आहार दिला पाहिजे, कसा आहार दिला पाहिजे हे प्रत्येक आईने ठरवलं पाहिजे. जरी आपल्या मदर्स क्लबला मी आजपासून पालकांना सुद्धा म्हणजे पप्पा लोकांना सुद्धा अलाउ केलेला आहे. इथून मागे 3 वर्षापासून आपलं फक्त मदर्स क्लब नावानेच चालू होतं, फक्त आईच जॉईन करत होती. पण माझी अशी इच्छा आहे की वडिलांना सुद्धा आपल्या भावना कळायला पाहिजे. म्हणून आपले पॅरेंट्स म्हणजे तुमचे हस्बंड आणि आपल्या मुलांचे वडील जॉईन केलं तरी पण चालेल. ठीक आहे. हा, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. येस, हा दिसतायत बघा मला. हा, तुम्ही दिसले तर कसं छान वाटतं. मी कॅमेरा बंद करून बोलली तर तुम्हाला आवडेल का? नाही ना. खूप छान, सगळ्या खूप सुंदर दिसतायत. हा, तुम्ही तुमचे कामं करू शकतात, काहीच अडचण नाहीये. फक्त कॅमेरा ऑन करा. तुम्ही किचन मध्ये असाल, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, कारण एक स्त्रीच आहे की ती सगळे जबाबदाऱ्या घेते आणि तीच काम करते. व्हेरी नाईस. मी पण दिसते ना सगळ्यांना? ओके. तर एक आई म्हणून आपल्याला ठरवायचंय मॅडम, आपल्याला आपल्या मुलाला काय आहार द्यायचा आहे, कसा आहार द्यायचा आहे. बघा, धृतराष्ट्र, मी धृतराष्ट्राचं उदाहरण पहिले पण दिलं आहे. धृतराष्ट्र जन्माला आले, ते जन्मताच डोळ्यांनी आंधळे होते, बरोबर आहे. आपण मान्य करू की त्यांना दिसत नव्हतं, म्हणून ते पुत्र प्रेमापोटी, पुत्र लोभे समोर ते झुकून गेले. मुलाच्या हट्टापायास त्यांनी काहीच करू शकले नाही. का? तर त्यांच्याकडे एक वीक पॉइंट होता, त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हते. आज पण प्रत्येक आईनं डोळ्यावर गांधारी सारखी पट्टी बांधलेली आहे. खरंय की खोटे मला सांगा? प्रत्येक आईनं, जरी तुम्ही खरी पट्टी नाही बांधलेली पण तुमची खरी पट्टी सांगू का काय आहे ती? सांगू? नाही, मायामोह तर नाही. मायामोह ह्युमॅनिटी मॅडम, आपलं नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला माहिती आहे द्यायचं नाही तरी आपण देतो. तुमची डोळ्याची पट्टी म्हणजे तुमचा मोबाईल. समजलं? गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली, ती आंधळी, तिनं पण आंधळीच झाल्यासारखं झालं, तिला जग दिसत नव्हतं. धृतराष्ट्रही डोळ्याने आंधळेच होते आणि आज तुम्ही सुद्धा सगळीच आई आंधळी झालेली, मी पण त्याच्यात येते मॅडम. आपण सगळे आंधळे झालेले मोबाईलमुळे. आपल्या डोळ्यावर पट्टी आलेली आहे ती मोबाईलची. खरं आहे की खोटे? तुम्ही पण मला प्रतिसाद द्या, म्हणजे मला तुमच्याकडनं पण त्या गोष्टी सगळ्या कळतील. आपण डोळ्याने आंधळे झालेले आहेत. डोळे चांगले आहेत पण आपल्याला आंधळ केले त्या मोबाईलनी. आपल्याला आंधळ केले कोणी? मोबाईलनी. मी खरं सांगते, मोबाईल इतका घातक आहे मॅडम, भयानक घातक आहे. त्याच्यातून जे रेज बाहेर येत आहेत ना, त्या रेज मुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. हार्मफुल रेज आहेत ते सगळ्यांना घातक आहे. आणि सध्या रील्स इतके व्हायरल आहे मॅडम, एक सेकंदाला मी सांगते इतके व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फोनवर दिसतील की एक मुलगा मॅडम असं झोपलेला आहे मॅडम, हातपाय जवळ केलेले त्यानं, त्याचे डोळे बंद आहे पण त्याच्या हातात फोनची ऍक्शन आणि तो असं करतोय मॅडम. म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय त्या फोनमुळे. आणि फोनमुळेच आपले मुलं जिद्दी बनलेले आहे. फोनमुळेच आपले मुलं कुठलंच काही ऐकत नाहीये. समजतंय सगळ्यांना? तर ती डोळ्यावरची पट्टी आजच काढून फेका प्रत्येक आईने. आपली जी डोळ्यावरची जी पट्टी आहे ती प्रत्येकानं काढून फेकायची आहे. तयार आहेत का सगळेजणी? मग फोनकडे लक्ष द्या. प्रत्येक आई आज, सगळ्यांनी म्यूट ठेवाय. हा व्हेरी गुड. म्यूटच राहू द्या म्हणजे आवाज येणार नाही. मोबाईल पासून जे हार्मफुल रेज येत आहेत ते पूर्ण आपल्या बॉडीवर इफेक्ट करत आहेत. पूर्वी बघा कॅन्सर, मी लहान होती ना तेव्हा टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज यायची बघा. त्या ऍड मध्ये काय सांगत होते? त्या ऍडव्हर्टाईज मध्ये तंबाखू खाणाऱ्यांना कॅन्सर होतो, गुटखा खाणाऱ्यांना कॅन्सर होतो, तंबाखू धूम्रपान सेवा से दूर रहिए, अशी काहीतरी ऍड येत होती बघा, आपण लहान होतो तेव्हा. तर त्या ऍड मधून काय सांगत होते की ते खाल्ल्यावर आपल्याला कॅन्सर होईल. आता आज 10 वर्षाच्या मुलाला कॅन्सर आहे. तर हे जे हार्मफुल रेज आहे ते फोनमुळे आपल्याला कॅन्सर पण होऊ शकतो. समजलं का? फोनमुळे आपल्याला कॅन्सर सारखे रेज म्हणजे आपल्याला होणार आहे 100%. आपल्यालाच नाही, आपल्या मुलांना पण होणार आहे. आता बघा, मी थोडंसं परत मागच्या काळात जाते.
जाऊया ना? आवडेल ना सगळ्यांना? जुनं ते सोनं म्हणतात ना, म्हणून मला ते जुनंच बोला वाटते प्रत्येकांसोबत. बघा पूर्वी काय होतं, प्रत्येक आईला एक एक डझन मुलं व्हायचेत बघा. आपल्या आजीला वगैरे बघा, म्हणजे माझ्या आईलाही नव्हते, पण आपल्या आजीकडे जाऊयात आपण. आपल्या आजींना एक एक डझन व्हायचे, 6-6 मुलं व्हायचे, 8-8, 9-9 व्हायचे. त्याच्यातून 1-2 बिचारे मरून पण जायचे. म्हणजे माझी आजी सांगते ना, माझी एक मावशी पण एक्सपायर झालेली, मामा पण, असं काहीतरी आहे, 1-2 जण वारलेले आहेत बघा. म्हणजे त्यांना काहीच वाटत नव्हतं, ते इझिली जायचे. ती मरून गेली होती, म्हणजे ते लहान बाळ आहे ना, ती मरून गेली होती. एक एक 2-2 एक एक डझन मुलं होत होते बरं. म्हणजे आणि आता बघा, आता काय, पूर्वी आईला 1 डझन म्हणजे 10 ते 12 मुलं इझिली होत होते, बरोबर आहे. पण आता ती फॅशन गेली, कोणालाच एक एक डझन मुलं आपल्याला दिसणार नाही. मग त्याच्यानंतर कोणती फॅशन आली होती माहिती का? हम दो हमारे दो, म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची 2 मुलं. त्याच्यानंतर ही फॅशन आली. ती फॅशन पण बरेच दिवस चालली, आता ती फॅशन पण बंद झालेली आहे. आता फॅशन काय आलेली आहे? हम दो हमारी एक जान, एक ही जान. म्हणजे आता एकच मुलगा होऊ देत आहेत, बरोबर आहे. म्हणजे पहिले 10-12 मुलं होते, त्यामुळे त्या एवढं लक्ष देत नव्हती. खातोय खा, पितोय पी, पडतोय पड, उठतोय उठ. कारण आईला 10-12 मुलं सांभाळणं खूप अवघड टास्क होतं. मग ते खूप अवघड जाते, म्हणून फॅशन नवीन आली, हम दो हमारे दो. पण त्याच्यातही परत काय झालं, महागाई खूप वाढली, खर्च खूप वाढला आहे. बापरे, 2 मुलं शक्य नाही होणं, एकच मुलगा पाहिजे. मग काय असेल ते असेल, मुलगी असेल तरी चालेल, मुलगा असेल तरी चालेल, पण एकच. मग ती फॅशन आली, हम दो हमारी एक जान. मग विचारू नका, ते एकासाठीच किती 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 अतोनाट प्रेम करतात हो सगळेजण. म्हणजे मी बघते मॅडम स्कूलमध्ये, मी कोणत्या पॅरेंट्सला ब्लेम नाही करत, पण जी फॅक्ट आहे ती सांगती. अगदी एवढूसाच मुलगा हो आमचा, आणि त्याचे खिशे भरून चॉकलेट, खिसा भरून चॉकलेट, तो अक्षरशः चॉकलेटच खातोय स्कूलमध्ये. आणि पालक मला म्हणतात, मॅडम तो स्कूलला येत नव्हता, मग मी त्याला चॉकलेट घेऊन देऊ तर नाही, तर मग मी काय करू. खूप मुलं आहेत असे, एक नाही आहेत, खूप मुलं आहेत मॅडम. त्याच्यामुळे मी एका पालकांना दोष देणार नाहीये, आणि मला कोणाला दोष द्यायचा पण नाही मॅडम. आपण मदर्स क्लब फक्त आपल्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी आपण चालवतोय. हा मदर्स क्लब घेतल्यानंतर तुमच्यात पण डेव्हलपमेंट होती, माझ्यात पण होतीये. तर आपण एकच आहे म्हणून मी कमवते ना, त्याच्यासाठीच तर करतेय. मग खिसे भरून चॉकलेट माझ्यासाठी थोडी ना महाग आहे, थोडी ना माझ्यासाठी जास्त आहे. अरे मी तुझ्यासाठीच तर करते बाळा, ही सगळी प्रॉपर्टी तुझीच आहे. मग खिसा भरून जर तुम्ही चॉकलेट देऊन मुलाला शाळेत पाठवतायत, आणि परत आम्हाला प्रश्न विचारता, मॅडम त्यानं टिफिन का नाही घातला. अरे तो कसा टिफिन खाईल, खाऊच शकत नाही. चॉकलेट हे भूक मोड करते मॅडम मुलाची. चॉकलेटचा गुळमटपणा तोंडामध्ये राहतोय, त्याला इच्छा होत नाही मॅडम, त्याला स्वतःला ती ऍसिडिटी होतीये. खिसा भरून चॉकलेट आहे मॅडम, शिक्षकांनी सांगा. मी तर डोळ्यांनी पाहिले मॅडम, मी तर कंटिन्यू क्लासमध्ये प्रत्येक राहत नाही, पण मी बघितले मॅडम. खरंय का खोटे तुम्ही सांगा मला, तोंडाने बोला हो की नाही. असतात बघा, मी तरी कंटिन्यू क्लासमध्ये राहत नाही. टिफिनला पण कुरकुरेची. आता बघा, आपण म्हणतोय काय म्हणतो आपण, कलियुग आहे. काय म्हणतो आपण, कलियुग आहे. सगळं उलट होते. पहिलंच मी वाक्य काय सांगितलं होतं, आपली आरती मुलांसोबत जायला पाहिजे, तर ते उलट हे सगळ्या जगात चालू आहे. आई वडिलांनाच मुलांसाठी दहन करायला जावं लागत आहे, बरोबर आहे. आपण म्हणतो कलियुग आहे, सगळं उलट होत आहे. पण उलट कोण करतंय, हे आपोआप नाही होते कोणती गोष्ट. पूर्वी पण सूर्य पूर्वेकडनं चुकत होता, आजही पूर्वेकडनं चुकतोय. सूर्याने दिशा बदलली का, दिशा ही माणसांनी बदलली आहे. सूर्य म्हणतोय का सगळं उलट होतंय, मग आपणही उलट करूया, आपण पश्चिमेकडनं उगूया. केलंय का सूर्यानी. निसर्गाने तुमची साथ सोडली का. निसर्ग पण आता म्हणजे कोपलाय बरं का आपल्या ह्या अत्याचारामुळे. कारण आपण ना धरती चांगली ठेवते ना पाणी चांगलं ठेवते. आपण पाण्यातही प्रदूषण करतोय, आवाजाचं प्रदूषण करतोय, आणि धरतीवर पण नको तितकं प्लॅस्टिकचा वापर करून तिला त्रास देत आहोत. म्हणून पण पाऊस कमी पडतोय, पण तरी पडतोच आहे. तरी त्याने 100% माघार घेतली का, नाही. तो कमी प्रमाणात का असे ना, पण पडतच आहे. मग सूर्याने जर दिशा बदलली नाही, मग आपण का बदलत आहोत. आपण आपली संस्कृती सोडत आहोत, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. आपल्याला पाश्चात्य संस्कृती चांगली वाटतीये. काय चांगलं वाटते, पूर्वी बघा ना, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं होतं. आपला तो ऍक्टर बघा, हिरो आहे चांगला मोठा प्रख्यात, पण जुना हिरो आहे बघा. त्याची आई एक्सपायर झाली होती, सांगितलं होतं ना मी.
त्याची आई एक्सपायर झाली होती, रात्री झोपेत वारले होते त्यांची आई. किशोर कुमार का असं काहीतरी नाव आहे बघा, मला आठवत नाही. त्यांची आई एक्सपायर झाली रात्री झोपेत, पण कोणालाच दिसली का आई एक्सपायर झालेली नाही. सकाळी उठून आई का उठली नाही म्हणून आईच्या रूम मध्ये एंट्री केली तर आई मृत पावलेली होती. तर ते इतके रडले होते. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं, पूर्वी मी चाळीत राहत होतो म्हणे, चाळीमध्ये एकाच रूम मध्ये आम्ही सगळेजण झोपायचो म्हणे, एकाच रूम मध्ये आम्ही झोपायचो. पण नंतर श्रीमंती आली, श्रीमंतीमुळे प्रत्येकाला सेपरेट रूमा झाल्या म्हणे, आणि सेपरेट रूम मध्ये आई झोपल्यामुळे माझी आई कधी मृत पावली, तिने कधी आवाज दिला असेल मला, नसेल दिला, मला माझ्या रूम मध्ये ऐकू आला नाही. म्हणजे ती परिस्थिती झाली. आपण काय करतोय, पाश्चात्य संस्कृती, सगळ्यांना सेपरेट रूमात द्या ना तुम्ही. मी म्हणत नाही तुम्ही सेपरेट रूमात द्या किंवा नका देऊ, पण आपण इतकं पाश्चात्य संस्कृतीला जोपासण्याचा प्रयत्न करतोय ना. एखाद्या आईनं जीन्स घातली का ती आई हुशार, टेंडेन्सी झाली बरं मॅडम. आईनं जीन्स घातली म्हणजे ती आई हुशार, आणि एखाद्या आईनं साडी घातली म्हणजे ती आई अनपढ. म्हणजे झालंय मॅडम, हे फॅक्ट झालेलं आहे, असं आपल्या आजूबाजूला दिसते. आजची आईनं जीन्स घातली म्हणजे ती हुशार, आणि जी आई साडीवर आहे ती अनपढ गवार. आपण काय करतोय, पाश्चात्य संस्कृतीला जोपासतोय. मी तुम्हाला पाश्चात्य संस्कृतीचं एक उदाहरण देते मॅडम. जर तुम्ही पाश्चात्य संस्कृतीला जोपासाल ना, तिथे कसं माहिती का, आज पण सपोज आता माझी मुलं आहेत, बरोबर आहे, आणि माझे मुलं सपोज रूम मध्ये आहे, एका रूम मध्ये, पाश्चात्य संस्कृतीचं मी तुम्हाला सांगतेय, ते एका रूम मध्ये आहे, तर मला त्या रूम मध्ये डायरेक्ट आतमध्ये जाण्याची परमिशन नाहीये. मला त्या रूमला नॉक करावं लागेल, टिक टिक, मी येऊ का बाळा आत. बाळाने जर मला परमिशन दिली तर मला यावं लागेल. जर सपोज माझ्या मुलांनी मला परमिशन नाही दिली आणि मी जर जबरदस्ती आतमध्ये घुसली तर माझ्या मुलांना अधिकार आहे पोलीस केस करण्याचा माझ्यावर. ही आहे पाश्चात्य संस्कृती. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या, समजलं. आणि तिथे पोलीस येऊन कारवाई करू शकतात आई वडिलांवर. का, मुलं डायरेक्ट सांगतात आमची प्रायव्हसी, आमच्या आई वडील आम्हाला प्रायव्हसी जगू देत नाही, तर त्या मुलांना अधिकार आहे आपल्यावर केस करण्याची. समजतंय सगळ्यांना. पाश्चात्य संस्कृती काय परत एकदा जाणून घ्या. प्रत्येक आईला सांगती, जर माझ्याच मुलाच्या रूम मध्ये मला जायचं असेल तर मला त्या रूमला नॉक करावं लागेल, मला त्या रूमला नॉक करून त्यांची परमिशन घ्यावी लागेल, आणि मी विदाऊट परमिशन जर गेली त्या रूम मध्ये तर माझ्यावर पोलीस केस करण्याचा माझ्या मुलांचा अधिकार आहे. ही आहे आपली पाश्चात्य संस्कृती. मग तुम्ही मला सांगा, आपली भारतीय संस्कृती चांगली आहे की पाश्चात्य संस्कृती चांगली, बोला. मग आपण तिचं काय एवढं अडॉप्ट करत आहोत का? आपण पिझ्झा बर्गर, आपली भाकरी नव्हती का चांगली का? आपण पिझ्झा म्हणजे भाकरच आहे. पिझ्झा म्हणजे माझ्या भाषेत तर भाकरच आहे. ते जाडच असतं ना ते पिझ्झा, म्हणजे तो बेस तुम्ही आणतात, बरोबर आहे. पिझ्झा म्हणजे भाकर, बरोबर. फक्त ही जी भाकर शरीराला घातक आहे पाश्चात्य भाकर, आणि आपली भारतीय भाकर जी ती शरीराला लाभदायक आहे. मग आपणच त्या, बोला ना. लवली डेली भाकर वगैरे आणते, छान असते, चांगलीच असते मॅडम भाकर. लवली भाकर आणती, लवलीच्या आईनं पण जॉईन केलेले ना. क्लॅप करा लवलीसाठी. पूर्वीची लोक भाकरीच खात होते म्हणून ते इतके वर्ष आयुष्य जगलेत म्हणतात. आणि आपण पोळी, खरंच बरं, म्हणजे माझा अनुभव सांगते मॅडम मी आशातला, म्हणजे कदाचित बऱ्याचदा गाई पोळी खात नाही मॅडम, कारण ती पचत नाही मॅडम, पोळी पटकन पचत नाही. गाई सुद्धा खात नाही, म्हणजे जनावर जर खात नाही, आणि आपण जनावरापेक्षा बेहतर झालोय. जे जनावर खात नाहीये ते आपण आवडीने खातो. म्हणजे किती अवघड परिस्थिती आपली झाली. नाही खात ना, गाईला देऊन पहा. कुत्र पण नाही खाते, पण आपण खातो. सांगा आता, तुम्हीच सांगा काय करायचं. पाव बंद करा आणणं, खरंच बंद करा. ते पावची रेसिपी मला माहित नाहीये कशी आहे, नाही तर मी शेअर केली असती तुमच्यासोबत, पण मला नाही वाटत खूप चांगली रेसिपी असेल पाव बनवण्याची. चांगली नाहीच आहे ना. बनवतात कसे ते व्हिडिओ बघा तुम्ही घरी जाऊन निवांत. तर पाश्चात्य संस्कृती कशी आहे, मला मुलांच्या रूम मध्ये जाण्यासाठी नॉक करून जावं लागेल. नॉक करून मी गेली नाही, मी डायरेक्ट गेली तर माझ्या मुलांना अधिकार राहील माझ्यावर केस करण्याचा, आणि पोलिसांना सुद्धा अधिकार आहे मला अरेस्ट करण्याचा.
ही आहे पाश्चात्य संस्कृती. तर पाश्चात्य संस्कृती सोडून द्या, आपली संस्कृती जोपासा. आता आपली संस्कृती म्हणजे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की लगेच तुम्ही तप करा, तपश्चर्या करा, ओम नमः शिवायच म्हणा. मी असं नाही म्हणत तुम्हाला. मुलांना मंत्र शिकवा. आपली संस्कृती काय माहिती का? माणुसकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ते शिकवा मुलांना. आपण मुलांना काय शिकवतोय? फक्त मीपणा शिकवतोय. ते नका शिकवू. मी असं कधीच म्हणणार नाही की आपली संस्कृती आहे म्हणून तुम्ही मुलांना फक्त तप करायला शिकवा, आपले सगळ्या लोकांनी तपश्चर्या केलेल्या आहे, असं नाही. आपली संस्कृती म्हणजे मुलाला फक्त तुम्ही माणूस बनवा. आपल्या संस्कृतीत आपण आपल्या मुलांना माणूस बनवलं म्हणजे सगळं केले. मग त्यासाठी तुम्ही काय करा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहिती का? काय झालं मॅडम, बोलायचंय का? देवांश, तन्वीच्या मम्मीला बोलायचंय का काही? नाही ना, हा ठीक आहे, म्यूट करते मग. तर पाश्चात्य संस्कृती सोडून आपण आपल्या संस्कृतीला जोपासायचं आहे. मग आता तुम्ही आपल्या संस्कृतीकडे जर पाठीमागच्या काळात गेल्या तर आपल्या ऋषी मुनींनी काय केलेलं आहे? तपश्चर्या केलेल्या आहे, पारायण केले आहे, यज्ञ केलेले आहे. मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या मुलांना तेच करायला लावा, पण फक्त एक माणूस म्हणून तुम्ही त्याला घडवा. आपली संस्कृती त्याला शिकवा. आपले पूर्वज कसे होते बरं? आपले आजी आजोबा आठवा. कोणाला घरी आणायचे हो? आणि कधी आजीला म्हणायचे ठेव चहा, कर भाकर, म्हणजे त्यांना जेवू घालून पाठवायचे, त्यांना चहा पाजून पाठवायचे. आजकाल काय संस्कृती होती? कोणी माझ्या घरी आलंच नाही पाहिजे, मला टाइमच नाही. ही संस्कृती सध्या आपण जोपासत आहोत. माझ्या घरी कोणी आलंच नाही पाहिजे, तेव्हा मी चहा कधी करू? बापरे, मलाच चहा प्यायला वेळ नाही, मी त्यांना कधी चहा पाजू? ह्या परिस्थिती होते. पाहुणे पहिलेच फोन करून तुम्हाला आता विचारताय. पहिले कधी पाहुणे येऊन बसायचे? आता पाहुणे घरी जाताना विचार करतात त्या बाईचं किचन आवरलं असेल, मी इथूनच हॉटेलमधून खाऊन जातो. पाहुणे पण एवढे ऍडव्हान्स झाले, ते आपल्याला त्रास देत नाही, कारण त्यांनी आपल्या भावना जाणून घेतलेल्या आहे. तर सगळ्यात महत्वाचं, तुमचे मुलं हट्ट का करत आहे सांगू का? माझे पण मुलं होते, पण माझे मुलं 15 का 20 वर्षापूर्वीच थोडेसे मोठे झालेले आहे, त्यामुळे कदाचित मला त्रास कमी झालेला आहे आणि तुम्हाला खूप जास्त त्रास होत आहे. तुमचे मुलं खूप हट्ट का करत आहेत माहिती का? कारण तुम्ही त्यांचा हट्ट पुरवत आहात. कारण पैसा आता खूप झालेला मॅडम, हस्बंड पण कमवते, वाईफ कमवते, सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी आहे, चिक्कार पैसा आहे, आणि 10-12 मुलं नाही आहेत आपल्याला, एकच आहे, 2च आहे. मग काय बाळा, माझी सगळी प्रॉपर्टी कोणासाठी आहे? तुझ्यासाठीच आहे. चिप्स का? घे. किंडर जॉय घे. अजून घ्यायचं? घे. ते पण घ्यायचं? घे. हल्दीरामचं घे, बालाजीचं घे, अजून कोणते फ्लेवर? व्हील्स पण घे, सगळंच घे. अरे तुझ्यासाठी नाही तो कोणासाठी करतोय मी? करा मग. रूट कॅनल इतके पैसे पण आपल्याकडे द्या, खिसे भरून चॉकलेट द्या. रूट कॅनल करण्या इतके चॉकलेटचे पण आपल्याकडे भरपूर पैसा आहे बेटा, टेन्शन घेऊ नको. आम्ही तुझा सगळ्या दाताचं रूट कॅनल करून आणू, पण तू चॉकलेट खा. तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी आहे? अरे तुम्ही मुलांना शिकवा, बाळा माझ्याजवळ नाहीये पैसे, मी नाही घेऊ शकत. मुलगा, मला सांगा, आपण त्याच्या पोटातून जन्म घेतला की त्यानं आपल्या पोटातून जन्म घेतलाय? तो आपल्या समोर झुकला पाहिजे की आपण त्याच्या समोर झुकतोय? अरे पण आपण का झुकतायत? तुम्ही डायरेक्ट म्हणा माझ्या जो पैसे नाही बाळा, ते आंटी देणार नाही, मग आपण कसं घ्यायचं? त्यांना पैशांची पण किंमत कळणार नाही मॅडम. आणि तुम्हाला मी 100% सांगते, तुम्ही सगळेजण आई वडील मर 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 करताय, पण मुलं म्हणणार नाही मॅडम की तुम्ही माझ्यासाठी खूप करून ठेवले. ते फक्त हेच म्हणतील, काय केलं तुम्ही? काहीच तर नाही केलं. 1च तर घर घेतलं, 2च तर घर घेतले, गाडी तर खटारा झाली. मुलं होईपर्यंत गाडी खटारीच होणार आहे, बरोबर आहे? कारण टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स आहे, खूप दिवसेंदिवस वेगळ्या वेगळ्या 4 व्हीलर येणार आहेत. काय म्हणणार आहेत मुलं आपल्याला? मग त्याच्यामुळे त्याला माणूस म्हणून घडवा. मुलांना सगळ्यात पहिले पॅकेट फूड बंद करा. त्यांच्या हट्टाला तुम्ही झुकू नका, तुम्ही त्यांचे गुलाम बनू नका. मी काय बोलली, फोनला आपण बनवलेला आहे, मोबाईल फोनला, पण मोबाईल आपला गुलाम पाहिजे ना? आपण त्याचा गुलाम झालेला आहोत. खरं तर आपल्या इतकी शक्ती कोणामध्येच नाहीये. कोणी बनवलं रे ह्या फोनला? आपण बनवलंय ना. मग आपण त्याचा गुलाम झालोय, किती उलट होतंय ते आपण होतोय. आपल्या चुका आहेत. मुलांचे हट्ट पुरवू नका, प्लीज पुरवू नका. मी याच्या पहिले पण 1000 वेळेस सांगितलेलं आहे. पूर्वीच्याच काळात जाती मी. आपल्याला म्हणजे आजी एखाद्या काय म्हणतात ते देवाला गेली की एक छोटंसं 10 रुपयाचं, 20 रुपयाचं, 30 रुपयाचं गाडी, बाहुली, भांडे, खेळ भांडे आणत होती. इतका आनंद होत होता.
गगनाला मावत नव्हता तो आनंद, एवढा आनंद होत होता. आणि आज आजीने आणलेली वस्तू मुलगा पाहत नाही, कारण त्याचे वडील, आई हजारो रुपयाच्या गाडी त्याच्या समोर रूम भरून आहे. कशाला तो आजीच्या 30 रुपयाच्या वस्तूची किंमत ठेवेल? आजीच्या मनालाही तिथे कुठेतरी वाईट वाटतं, याचा विचार करा प्रत्येकाने. कशाला तुम्ही हजार रुपयाच्या गाड्या घेतात? नका घेऊ, गरज नाहीये त्याची. जी गरज आहे त्याच्यासाठी खर्च करा. एक उदाहरण आहे, म्हणजे आपल्यातलंच आहे, आजूबाजूच आहे, आमच्या परिचयातले आहे. म्हणजे चिक्कार श्रीमंती असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे, समजा की माझा मुलाचा जर बर्थडे आहे तर 50,000 आम्ही खर्च करू शकतो. मग मुलाला मी सांगितलं की बाळा 50,000 खर्च नाही करायचे आपल्याला. मी त्याला समजून सांगितलं, त्यापेक्षा आपला जो ड्रायव्हर आहे ना त्याच्या मुलाच्या शाळेची आपण फीस भरूया. तो दरवर्षी ते काम करतोय. आपल्या आजूबाजूचंच उदाहरण मी तुम्हाला देतेय, मी नाव वगैरे नाही सांगू शकणार, पण ते म्हणे आपल्या ड्रायव्हरचा जो मुलगा आहे त्याची आपण फीस भरूया. 50,000 काय 50 मिनिटात उडवणार आहे तुम्ही? काही फायदा आहे का त्याचा? नाही. मग त्याच जागी जर एखाद्याचं शिक्षण होते तर ती पुण्याही पण तुम्हाला काम येते. मी तर आध्यात्मिक आहे, मी या सगळ्या गोष्टींवर बिलीव्ह करते की तुम्हाला ते पुण्य काम येणार आहे. कारण आपण चांगलं करतोय तर रिव्हर्स मध्ये आपल्याला चांगलंच मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक झाड लावलेलं आहे, बरोबर आहे, मी एक झाड लावलं तर मला रिव्हर्स मध्ये मला त्या झाडाचे फळं आणि फुलंच मिळणार आहे. मला झाड म्हणणार आहे का मी तुला फळ नाही देणार, तुला फुल नाही देणार? म्हणूच शकत नाही. का तर मी त्या झाडाला पाणी टाकते, ते झाड मला पाहते, ही मला रोज पाणी टाकतीये, खत टाकतीये, माझी काळजी घेते, ते मला रिव्हर्स मध्ये आज ना उद्या फुल आणि फळ देणारच आहे, मला गॅरंटी आहे. तसंच आपण चांगलं जे काही करणार आहे त्याचं तुम्हाला मोबदल्यात चांगलं मिळणारच आहे, हे 101% गॅरंटी आहे. मग तुम्ही असं काहीतरी मुलांना शिकवा. हट्ट पुरवू नका, मी परत परत तेच सांगते. लोळतोय तो लोळू द्या ना जमिनीवर, त्याचे कपडे खराब होतील, त्याला कळेल, तो उठणार आहे. किती वेळ लोळणार आहे? मॅडम त्याला दिलं नाही का तो लोळतो. लोळू द्या, रडू द्या, रडू द्या. रडणं हा व्यायाम आहे, आपल्या आजी लोकांनी शिकवले. आई म्हणायची रडू दे, काही नाही होत, व्यायाम होतो. कारण त्याला दुसरं काम नसतं काही, त्याचा व्यायाम म्हणजे रडणं. आपल्यासोबत आजी पण जॉईन आहे. आजी मला सांगा मी खरं बोलते का खोटं बोलतीये? खरं आहे ना? ती ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाने. रडू द्या, रडल्याने काहीच होणार नाही आपल्या मुलांना. आणि सगळ्यात घाण सवय आईनं लावलेली आहे जेवताना मोबाईल पाहण्याची. मॅडम तू जेवत नाही, अरे जेवत नाही, राहू द्या ना उपाशी. उपाशी राहिला, थोड्या वेळाने भूक लागली तो स्वतः किचन मध्ये जाईल, उचपच करेल, कुठे भाजी आहे कुठे पोळी आहे, काय मिळेल ते खाईल. तुम्ही काय करतात माहिती का? तुमची चुकी काय आहे? तुम्ही काय सांगितलं? तुमचं एकच अपत्य, 2च अपत्य, चिक्कार पैसा आहे. मुलाला भूक लागली की नाही तुम्हाला माहित नाही, पण त्याला भूक लागण्याच्या पहिले तुम्ही सायन्स काय सांगते माहिती का आपल्याला? भूक लागल्यावरच जेवा. नाही 2 वाजले त्याला खायला करून द्या, नाही 4 वाजले त्याला जेवायला बनवून द्या, नाही 6 वाजले त्याला स्नॅक्स द्या. अरे तुम्ही त्या घड्याच्या काट्यावर का जाताय? त्याला हे सगळं नैसर्गिक आहे. हे सगळं कसं आहे? नैसर्गिक आहे. भूक ही प्रत्येकाला लागणार आहे, त्यावेळेस मुलगा जेवणार आहे. जेवताना फोन देणे म्हणजे खूप घातक आहे. तुमचा मुलगा 1 दिवस 2 दिवस उपाशी राहिला, त्याला काहीच होत नाही मॅडम, काहीच होत नाही, लक्षात घ्या. मी 8-8 दिवस जागी राहू शकते तरी काम करू शकते, तुम्ही पण करू शकतात. 8 दिवस आपल्याला जेवण नाही मिळालं तरी सुद्धा आपण काम करू शकतो मॅडम. पण पाणी लागेल, काहीच होणार नाही आपल्याला, काहीच होत नाही मॅडम. तेव्हा तुमचा मुलगा 1 तास उशिरा जेवला तर तुम्ही मनाला का वाईट वाटून घेतात? 1 तास जेवू द्या त्याला उशिरा. तुम्ही फोन दिला तर तुमचं जेवण वेस्ट आहे, वेस्ट. फोन पाहून जेवण दिलं म्हणजे वेस्ट आहे, न दिलेलं बरं. फोन पाहून जेवणाऱ्या मुलांचे खूप जा एखाद्या वेळेस दवाखान्यात मॅडम, त्यावेळेस कळेल तुम्हाला. लहान मुलांच्या कितीतरी पेशंट असे आहेत की फोनमुळे आजार झालेत त्या मुलांना. फोनमुळे मुलांना बोलता येत नाही, डॉक्टरांचं ओपिनियन आहे, घेऊन या तुम्ही. माझ्याकडे बरेच मुलं असे येतात मॅडम 2 वर्षाचे की ज्याला बोलता येत नाही. का बोलता येत नाही? तर त्याच्यासोबत कोणी बोललंच नाही, त्याच्यासोबत फोन बोलला. आणि फोन हे फक्त एका साईडनं बोलतो मॅडम, फक्त फोन बोलतो, फोन माझा ऐकणार नाहीये. समजतंय का सगळ्यांना? हा 1 वे कम्युनिकेशन आहे फक्त. आता तुम्ही आणि मी बोलतीये तर मी पण बोलतीये, तुम्ही पण बोलताय, पण फोन म्हणजे फक्त 1 वे कम्युनिकेशन आहे. मी फक्त फोन बोलतोय, माझं तोंड बंद आहे तिथे. मुलगा कसं बोलायला शिकेल? प्रत्येक वर्षी न बोलणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे.
तर कृपया तुम्ही फोन देऊन मुलांना जेवायला घालू नका. मुलगा उपाशी राहील 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास. मुलाला काहीच होणार नाही. उलट उपाशी राहणं चांगले माहिती का. आपल्या पूर्वजांकडे जा. आपले लोक, आजी आजोबा, मी माझ्या वडिलांचं सांगते तुम्हाला, माझ्या वडिलांचा एवढा छान नियम आहे मॅडम, त्यांचं मोजकच जेवण आहे, मोजून जेवतात मॅडम. आणि त्यांची तब्येत बघा, स्किन बघा, माझ्यापेक्षा चांगली आहे. खरंच आहे. माझ्याच वडिलांचं उदाहरण मी देते. जेवण खूप केल्याने आपण स्ट्रॉंग नाही होणार आहे, खरंच नाही होणार आहे. आपल्याला जर स्ट्रॉंग व्हायचंय तर आपल्याला आतून स्ट्रॉंग व्हायचंय. आहारातून तुम्ही खूप स्ट्रॉंग होणार आहे हे मनातून काढून टाका. आपल्याला खूप कमी आहार लागतो. आपण एवढं म्हणतो ना, मी टीचभर पोटासाठी पळतोय, टीचभर पोटाला काहीच लागत नसतं. आपण हे लोकांना दाखवण्यासाठी मरमर करतोय. समजलंय का. पोटाला काहीच लागत नाही आपल्या. माझ्या वडिलांचा आहार मी खोटं नाही सांगत, इतका मोज काय मॅडम, की त्यांचं टार्गेट असतं की मी सकाळी 1.5 पोळीच खाणार तर 1.5च खाणार, 1.5. माझी वहिनी अक्षरशः पोळ्या मोठ्या करते, का तर वडील तेवढीच खाणार आहे म्हणून. ती मुद्दाम मोठ्या बनवते, तिची काळजी पोटी. संध्याकाळीचं भात असेल तर अर्धीच पोळी खाणार. बघा जेवण. आणि त्यांच्या, माझी तरी स्किन खराब झाली मॅडम, पण माझ्या वडिलांची जर तुम्ही स्किन बघितली मॅडम, इतकी छान आहे अजून पण, आणि वय पण बरंच आहे. मग त्यांनी काय, बदाम आम्ही खातोय मॅडम, ते खात नाही कधी, खरंच नाही खात. मग तुम्ही हे डोक्यातून काढा की माझ्या मुलाला मी खूप आहार दिल्यावर माझा मुलगा स्ट्रॉंग बनेल. हे डोक्यातून पहिले काढा. तुम्ही त्याला बिना फोनचा, बिना टीव्हीचा आहार द्या, आणि पाहिजे तो आहार द्या, मोजकाच द्या, तेवढाच आहार द्या. तुम्हाला वाटतं 4-5 चिप्सचे पुढे खाल्ले, वा वा माझ्या मुलांनी 4-5 चिप्सचे पुढे खाल्ले, पोट भरलं, मस्त मज्जा होतं बरं. काहीच खात नाही मॅडम तो, त्यानं आज 2 चिप्सचे पॅकेट खाल्ले. अरे पण ते काय खाऊन उपयोग झाला 2 चिप्सचे पॅकेट, न खाल्लेल्याच्या बरोबरीनं आहे ते. कम्पेअर करू नका. मुलांना कम्पॅरिझन करणं बंद करा मॅडम. बरोबर आहे. जेवताना फोन पाहू नका. मुलांना कम्पेअर करू नका, बिलकुल करू नका. याच्यापेक्षा हा हुशार, त्याच्यापेक्षा तो हुशार. कम्पॅरिझन बंद करा. हे बघा, आपले 5 बोट आहे. देवाने अंगठा कसा बनवला, छोटा पण जाडा. कधी राग आला का रे आपल्याला आपल्या अंगठ्याचा? आपण काढून फेकलं का त्याला? कधी राग आला की हे बाकीचे बोट किती छान आहे, हा अंगठा तर काहीच कामाचं नाहीये, काढून फेकू दिला आपण? कधी केलं का असं? कधीच नाही केलं. हा बोट मोठा दिला, हा त्याच्यापेक्षा छोटा दिला, करंगळी अजून छोटीशी दिली. पायाच्या करंगळीचा तर काहीच उपयोग नाही, हातांच्या तरी बोटांचा उपयोग होतो. काढून फेकू का आपण सगळे? कापायचे का बोट पायाच्या करंगळ्या? काही तर फायदा नाही. मग तसंच बघा, 5 बोट सारखे नसतात, तसे सगळे मुलं सारखे नसतात. आज मी म्हणते अंगठा कामाचा नाहीये, पण मी जेव्हा अनपढ असेल आणि मला स्टॅम्प करायचं असेल तर माझा तिथे अंगठाच चालतोय. म्हणजे हा अंगठा पण खूप मौल्यवान आहे. आज मी म्हणायला म्हणते अंगठा काही कामाचा नाही, पण मला सैन करता येत नाहीये, बरोबर आहे, मग माझा अंगठाच घेतला जाईल ना, बरोबर आहे. आधार कार्डवर पण आहे ना. मग आम्हाला उदाहरण सगळ्यात महत्वाचं काय द्यायचंय? मुलांचं. तुम्ही काय करता? कम्पेअर करता. आपण कधी कम्पेअर केलं का? हा बोट किती छान, हा बोट कसा मस्त उंच उंच, हा जाड जाड, ही पिंकी किती छान, पिंकी म्हणतात ना याला, पिंकी फिंगर, किती सुंदर. कम्पेअर केलं का आपण? कधीच नाही. मग मुलांना का कम्पेअर करतात बरं? आपण स्वतःला कम्पेअर केलं का? माझ्यापेक्षा त्या मॅडम खूप छान शिकवतात बरं, माझ्यापेक्षा शेजारच्या काकू भाजी खूप टेस्टी करतात. कधी म्हणतो का आपण? आपण तर मी भाजी छान बनवते, मी छान शिकवते. कधी आपण कम्पेअर केलं का स्वतःला? माझ्यापेक्षा तर माझी आई पोळी खूप सुंदर बनवते. आईच्या हातची पोळी म्हणजे ती आपण कधीच बनवू शकत नाही, पण तरी आपण म्हणतो का? कम्पेअर करतो का आईसोबत? नाही करत. हा ती आई आहे, आईची पोळी, आईच्या हाताला टेस्ट आहे असं म्हणून आपण ती गोष्ट बाजूला टाकतो. मग तुम्हाला मुलं कम्पेअर करण्याचा कोणताच अधिकार नाहीये. आणि प्रत्येकाला माहिती मॅडम आपलं मूल कसं आहे, आणि हळूहळू प्रत्येकांमध्ये डेव्हलप होती. 5 बोट सारखे नाही. जसं आधार कार्डला अंगठाच चालणार आहे, हा बोट चालणार नाही, हा बोट चालणार नाही. तसंच आपले प्रत्येक मुलं डॉक्टर बनणार नाही, आणि बनले पण नाही पाहिजे मॅडम. सगळे डॉक्टर बनले तर पेशंट पण तर पाहिजे ना, दवाखाने चालतील कसे? बरोबर आहे की नाही? म्हणून सगळेच डॉक्टर बनले नाही पाहिजे. फक्त एवढा अट्टहास करा, जर माझ्या मुलाला 1 आज येते तर मी त्याला 2 शिकवलं पाहिजे, 2 ची प्रॅक्टिस जर आज झाली तर मी त्याला 3 शिकवलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप. समजलं? पण फक्त कम्पॅरिझन करू नका. पहिले कम्पॅरिझन तुम्ही करा,
ती बाई बघा ना, सकाळी उठून जिमला जाते, तिनं बॉडी किती मेंटेन ठेवली, आणि मी बघा किती आबडदबड झाली, मला काही कळतच नाही, मी जिमला जातच नाही. बोलतो का आपण कधी स्वतःबद्दल? नाही. मग मुलांना का कम्पेअर करता तुम्ही? आहे का तुमचा अधिकार मला सांगा. पहिले तुम्ही स्वतःला कम्पेअर करा, मग मुलं कम्पेअर करा. आणि एवढ्याशा मुलांकडनं तुम्ही अपेक्षा ठेवता का शेजारच्या बाईपेक्षा माझा मुलगा हुशार पाहिजे? का पाहिजे? का पाहिजे? का असा अट्टहास? आपण शेजारच्या बाईपेक्षा चांगली भाजी बनवू शकलो का? तिनं फिगर मेंटेन केली म्हणून आपण मेंटेन केली का? तिनं दान केलं म्हणून आपण दान केलं का? नाही. मग आपण असा अट्टहास का करायचा? पॅकेट फूड टोटल बंद करा. कधीतरी तुम्ही बाहेर गेले चेंज म्हणून तुम्हाला द्यायचं तर द्या. प्लॅस्टिक खूप हार्मफुल आहे, प्रत्येक वेळेस होतं. आणि बघा, मला एक सांगा, सकाळी भाजी केली, उन्हाळा दिवस आहे, आता पावसाळ्यात खराब होत नाही. सकाळी आपण भाजी केली तर ती भाजी दुपारी खराब होती, बरोबर आहे? दुपारची संध्याकाळी खराब होती. आपण 8-8 दिवस भाज्या खातो का? आज भाजी उरली, आता फ्रीज मध्ये आपण सेव्ह करून ठेवू शकतो, स्टोअर होतं. मग आपण फ्रीज मधल्या 8-8 दिवस भाज्या खातो का? नाही खात. का नाही खात? का तर खराब होती. मग तुमचे चिप्स तर 6-6 महिने त्याची एक्सपायरी आहे. मग ते आलू काय कुठल्या वेगळ्या मार्केटमधून किंवा वेगळ्या झाडातून आलेले आहे का? वेगळ्या जमिनीतून आलेले आहेत का? मग ते कसे बरं तुमचे टिकतायत? याचा थोडा विचार करा. त्याच्यावर अशा पद्धतीचं केमिकल यूज केलेलं आहे की त्याच्यावर कीटक येऊन बसणार नाही. प्रिझर्व केलं जातं त्याला, आणि ते प्रिझर्वेशन हार्मफुल आहे. इव्हन फ्रीज सुद्धा हार्मफुल आहे. फ्रीज मधलं सुद्धा कोणतंच अन्न चांगलं नाही आपल्याला खायला, पण आपल्याला आता ती सवय लागलेली आहे. तर मी म्हणणार नाही घरातलं फ्रीज बंद करा, पण कमीत कमी पॅकेट फूड तरी बंद करा. मुलांचं कधीतरी तुम्ही चेंज म्हणून द्या. पॅकेट फूडमुळे ज्यांना मुली आहेत त्यांना मी एक फॅक्ट सांगते, 4थीच्या वर्गात मुलींना पिरियड यायला चालू झालेल्या आहे मागच्या 10 वर्षापासून. मी आजची गोष्ट सांगत नाहीये. ज्याला माहिती नाही त्यांनी, आणि हे आमच्या समोरचे गेले 15 वर्ष प्लस झाले मी शैक्षणिक क्षेत्रातच काम करत आहे. 10 वर्षापूर्वीच एका 4थीच्या मुलीला पिरियड चालू झाले होते स्कूलमध्येच. तिलाच कळालं नाही माझ्यासोबत काय होतंय. याचं कारण फक्त आणि फक्त पॅकेट फूड आहे. मॅडम विचार करा, आपल्याला कधी पिरियड आले होते, आणि आज मुलींना कोणत्या वयात पिरियड येत आहेत. तर हे सगळं प्रिझर्व फूडमुळे आहे, लक्षात घ्या. मुलगा माझ्याकडे पाहतच नाही. अरे का पाहिल? त्याला फोनची सवय. कळालं का? तो फोन कसा पाहतो? फोनला किती उत्साहाने पाहतो, आवडीने पाहतो. मग ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे कारण आपण आहोत, मुलं नाही. मार्कांचा अट्टहास करू नका. माझ्या मुलाचं नाव बोर्डवर आलंच नाही मॅडम. मला तर ते मार्क काढायला म्हणजे नंबर काढायलाच आवडत नाही मॅडम. किती दिवस मला सांगा, तुम्ही जेव्हा मुलांचं ऍडमिशन घ्यायला तर त्या तुम्ही कोणी माझे मार्क विचारलेत का बरं? मॅडम तुम्हाला किती मार्क होते हो मॅडम 10वीला? मला एकाही पालकांनी नाही विचारले मॅडम. हजारो पालक माझ्या हाताखालून गेलेत मॅडम. खोटं नाही सांगत मी तुम्हाला. पण एका पण पालकाने मला कधी माझे मार्क विचारले नाही. खरंच नाही विचारले. म्हणजे माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. तुम्ही विचारलेत का माझे मार्क तुमच्या मुलांना स्कूलला टाकताना? कोणीच नाही विचारले मार्क. मग तुम्ही मार्कांचा अट्टहास का धरून बसलेत? का माझा मुलाला 100 पैकी 100 मार्क पाहिजेत? मी चांगला माझा बिझनेस करत नाहीये का? मी माझी अर्निंग करत नाही का? कोणी विचारलेत का माझे मार्क? नाही विचारले. आणि इथेच काम नाही केलेले मी, असे इतक्या ठिकाणी कामं केलेले आहेत मॅडम. 15+ इयर झाले की मी वर्किंग मध्येच आहे, माझ्या कंटिन्यू मध्ये. पण खरंच मला कधीच कोणी शिक्षण विचारले, तुमचं एज्युकेशन काय झाले? एज्युकेशन द्यायचंय मॅडम आपल्याला, पण माझे मार्क कोणीच मला विचारलेले नाहीयेत. जर मला कोणी विचारले नाही तर मला नाही वाटत तुम्हाला कोणी तुमचे मार्क विचारले असतील. मग तुम्ही मार्कांचा अट्टहास करू नका, पण आपल्या मुलांना शिक्षण द्या. आपल्या मुलांना आनंदाने शिक्षण द्या. कळालं का? आता एखादा धडा आहे, तो धडा तुम्ही प्रॉपर शिकवा मुलांना, पण त्या धड्यातले 100 पैकी 100 गुण माझ्या मुलाला आले पाहिजे असा हट्ट धरू नका. त्या धड्यातल्या सगळ्या गोष्टी, ज्या महत्वाच्या घटना आहेत, जे पण काही महत्वाचं आहे सगळं तुम्ही एक्सप्लेन करा. कळालं सगळ्यांना? पण मार्कांचा हट्ट करू नका. आपली संस्कृती शिकवा. आपली संस्कृती काय? सकाळी लवकर उठणे. मी पहिलेच सांगते, तप्प करायला लावत नाही. माझ्याकडनं पण देवाची पूजा रोज होत नाही. मी फक्त दिवा लावून येते. मला खोटं बोलायला आवडत नाही. मी कधी खोटं बोलत नाही. 2-4 दिवसातून 8 दिवसातूनच माझे देव धुतले जातात. जे आहे ते खरं. माणसाने खोटं बोलण्यात काहीच नाही. पण माझा दिवा अखंड चालतो, तेवढं माझ्याकडनं होतं. अखंड दिवा मी चालू ठेवत असते. की एक दिवा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी.
आपल्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे. एक एनर्जी असते, बरोबर आहे. दिवा चालवणं म्हणजे मग आपली संस्कृती शिकवा म्हणजे मंत्र नका शिकू. आपली संस्कृती काय? रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. आपण उलटा करतोय. रात को देर से सोएंगे, सुबह देर तक सोएंगे. रात को देर को सोएंगे, सुबह देर तक सोएंगे. ही संस्कृती नाहीये. आपली संस्कृती अंगण झाडणे आहे. आपली संस्कृती सडा टाकणे, रांगोळी काढणे. देवाची पूजा नाही होते धकाधकीच्या जीवनात. आजी करतीये, करू द्या. सासू करतीये, आई करतीये, पण तुम्ही कमीत कमी एवढे हात जोडू तर शकतात. तेवढं करून घराच्या बाहेर पडणे ही आपली संस्कृती आहे. ती शिकवा मुलांना. मी हट्ट करणार नाही की तुम्ही मंत्र शिकवा. कसं जगायचं? बाळा, बाजूच्या मुलांनी पेन्सिलने आणली तर तू दे ना त्याला, काय फरक पडतो? हे शिकवा. आता मीपणा खूप झालाय. मी का देऊ? माझी आहे. कारण घरीच आई सांगती. पहिले कसं होतं ना, आम्ही दोघं बहीण भाऊ होतो. मी पहिले पण उदाहरण दिलं. तर माझ्या पप्पांनी काय केलं होतं, आम्हाला सायकल घ्यायची होती. आता सायकल थोडे बरे चांगल्यापैकी आम्ही मोठं झालेलो होतो, मग आम्हाला सायकल मिळाली होती. मग पप्पांनी काय विचार केला, आता 2 सायकल तर नाही घेऊ शकत आपण, आपल्याला एकच घ्यायची आहे. मग पप्पांनी लेडीज सायकल घेतली आणि भावाला समजून सांगितलं की हे बघ बाळा, जेंट्स म्हणजे मुलांची सायकल घेतली, बॉईज सायकल, त्याचं सीट उंच राहतं, तर तुझ्या बहिणीला खेळता येणार नाही, चालवता येणार नाही, पण तू लेडीज सायकल चालू शकतोस. बरोबर आहे. मग आम्ही दोघा बहीण भावाने ती लेडीज सायकल वापरली होती मॅडम. मी आज गर्वाने सांगते. आणि माझ्या भावालाही ती गोष्ट समजली, त्यानेही ती ऍक्सेप्ट केली. मला तर काही करायची गरजच नव्हती, मला तर लेडीजच मिळाली होती समजा. मी पण ती ऍक्सेप्ट केली. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याने वापरली, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी वापरली. बरोबर आहे. पण आता काय नाही, आईचं हट्ट आहे, दोन्ही मुलं माझे, दोघांना 2 वस्तू पाहिजे. तुम्ही एवढे पैसे कमवता ना, मग काय करायचे ते पैसे? तुम्हाला वर न्यायचे का? अरे वर कोणीच नेणार नाही. पण आईचं चुकतं. आई वडिलांना सांगते 2 आणा. तुम्ही शिकवा ना. 1 वाटाघाटी होती. 1 तीळ 7 भावांनी मिळून खाल्लं होतं. पूर्वजांनी सांगितली 1 तीळ 7 जणांनी खाल्ली आहे. मग 1 वस्तू 2 जण का नाही वापरू शकत? आपली संस्कृती शिकवा. समजते सगळ्यांना? आपण तेच वापरायचो ना. आपल्या मोठ्या भावाचे बहिणीचे बुक सुद्धा वापरायचो. आपण वापरतो. कपडे सुद्धा घातलेले. आणि आता कोणाचे कपडे घालू नये. पेजेस फाडून बुक बॉन्डिंग करून आपण नोटबुक वापरलेले. मग तुम्ही का विसरले? खूप पैसा आलाय का सगळ्यांकडे? बरोबर आहे की नाही? जे विसरले नाही त्यांचं खूप उत्तम गोष्ट आहे, पण बऱ्याच ठिकाणी या गोष्टी विसर पडलाय. मुलगा माझा, ही गोष्ट खरी की नाही मॅडम? मी खरं बोलते की नाही? नवऱ्याला इतकी ताकीद असते आपली, 2 घेऊन या. असती मॅडम ताकीद आहे, याला ऍक्सेप्ट करा. मुली असू द्या किंवा मुलं असू द्या, तुमच्याच मुली आहेत ना, तुमचेच मुलं आहे ना, मग एकच का वस्तू आणली? 2 आणायला काय झालं तुम्हाला? अरे तो बिचारा नवरा आहे, त्याला घरात राहणे, तो तुमच्या धाकाने 2 वस्तू घेऊन येतो. मग याचा उलटा परिणाम काय झाला? तुमच्या मुलांना शेअरिंगची सवयच नाही राहिली. समजतंय? मग तुमच्या मुलांना शेअरिंगची सवय कधी लागेल? ज्यावेळेस तुम्ही त्यांना सवय लावणार त्यावेळेस. मग ह्या गोष्टी बंद करा. आपली संस्कृती शिकवा. 1 वस्तू दोघे बहीण भाऊ वापरू शकतात. युट्यूबला ते रील्स येतात काही काही, मला तर पाहावंशच वाटत नाही. हे वापरू नका, ते वापरू नका, असं करू नका. अंधश्रद्धेकडे जाऊ नका. आपली संस्कृती म्हणजे अंधश्रद्धा नाहीये. समजते सगळ्यांना? आपल्या संस्कृतीने कधीच अंधश्रद्धा शिकवली नाही. दिवा लावणे म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. मी परत एकदा सांगते, दिवा लावल्याने मला 10 लाख रुपये मिळणार नाहीये किंवा करोडो रुपये मिळणार नाही. मी कष्ट केले तरच मला पैसे मिळणार आहे. आपली संस्कृती शिकवा. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे आपली संस्कृती आहे सकाळीच. त्यानंतर तुम्ही तुळशीला पाणी घालायला शिकवा. मी सांगू तुम्हाला मॅडम, मी एक उदाहरण सांगते लेटेस्टचं. म्हणजे माझं थोडंसं असतंच काय, असं काहीतरी इकडे तिकडे जाणं फिरणं. एक आमच्याच ओळखीचे आहेत, तो मुलगा भयानक ड्रिंक करतो मॅडम, भयानक ड्रिंक करतो. भयानक म्हणजे इतका ड्रिंक करतो, खूप मारापिटी वगैरे, घरातले सगळे लोक परेशान झालेले आहे. वय खूप लहान आहे. तर मग चला, मग आता त्याची ड्रिंक सोडायला त्याच्या आईनं खूप मला रिक्वेस्ट केली की तुम्ही मदत करा, काहीतरी करू काहीतरी करू. म्हणलं ठीक आहे, काहीतरी करू. मग त्यांनी भरपूर ते ऑनलाईन औषधी मागितल्यात, दारू सोडणे, व्यसनमुक्ती, भरपूर केलं. व्यसनमुक्ती केंद्र आहे आपल्या इथं देवळाई चौकात, तिथं सगळं म्हणजे बरेचसे उपाय केले, पण फरक काही पडत नाही. तर मग मला सांगितलं, मग आता माझ्या पण भरपूर ओळख आहे मॅडम, माझा जन्मच इथला आहे, भरपूर ठिकाणी ओळखी आहेत आपल्या.
आणि सेवाभावी आपल्या याच्यात आहे, रक्तात आहे. आई वडिलांपासून एकमेकांना मदत केली पाहिजे, आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. म्हटलं चला मी एका ठिकाणी आयुर्वेदिक आहे तिथे त्यांना घेऊन गेली. तिथं त्यांना काय सांगण्यात आलं सांगू का, म्हणजे मी तर तुमच्या म्हणजे तुम्ही एवढं सगळं दिलंय पण त्याची दारू सुटली का नाही, तर मी पण दिल तर किती दिवस सुटेल, व्यसनमुक्तीत दारू सुटली का नाही. त्यांनी एक उपाय सांगितला मॅडम, तो उपाय म्हणजे असा होता की तुम्ही फक्त तुमच्या मुलाला तुळशीचं पान 3 महिने कंटिन्यू खाऊ घाला म्हणे. काय सांगितलं त्या आयुर्वेदिक डॉक्टरनी, तुम्ही फक्त 3 महिने तुळशीचं पान खाऊ घाला, पण त्याच्यावर त्याला मटण मच्छी खाऊ देऊ नका. समजलं. पण जे दारू पितात ते ऑब्व्हियसली मटण खातात, तो विषय त्यांचा. पण मला तुम्हाला तुळशीचं महत्व सांगायचंय. म्हणजे तुळशीचं पान 3 महिने कंटिन्यू खाल्लं तर दारू सुद्धा सुटती, असं मला त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडनं कळालं. समजा तर तुळशीचं पान किती महत्वाचं आहे. तुळशीला पाणी घालायला लावा, पाणी घातलं की त्याचं पान तोडून खा. मेडिसिन आहे, आपल्याला कुठले आजार होणार नाही, ही आपली संस्कृती आहे. आपण उलट घेतो, तुळशीला पाणी घातल्यावर काय पैसे येतं का. अरे तुळशीला पाणी घातलं तुमचं आरोग्य चांगलं होईल, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं म्हणजे तुम्ही काम करू शकाल, तुम्ही काम केलं म्हणजे तुमच्याकडे आपोआप पैसा येणार आहे. खातात ना, खाल्लंच पाहिजे. आपण देवाला नैवेद्य ठेवतो तेव्हा तुळशीचं पान ठेवतो की नाही, तसंच तुळशीचं पान शरीरासाठी चांगलं. तुळशीला दिवा लावा, एनर्जी येते, पॉझिटिव्हिटी येते. योगा आपली पूर्वजांनी सांगितले, काय सांगितले, योगा करा. रामदेव बाबा आत्ता आले नाही, ते रामदेव बाबा पूर्वीपासूनच आहे, बरोबर आहे, फक्त ते आपल्याला माहिती नव्हतं. योगा हे हजारो वर्षापूर्वी पुस्तकात लिहिलेले मॅडम. योगा सगळे स्टेप्स, आपण इथे जर गेलो ना एलोरा केव्जला तर बघा तिथे स्टेप्स पण असतील योगाच्या, त्या स्टॅच्यू मध्ये केलेल्या. तर योगा एक्सरसाइज महत्वाची आहे, मुलांना शिकवा. पण पहिले आपल्याला करावं लागेल, तेव्हा आपली मुलं करतील. तर तुम्ही सुरुवात करा. तुम्ही नाही केली आणि मी बारीकीन मॅडम मला काय करायचं योगा करून, असं नसतं. योगा आणि एक्सरसाइज सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. तर तुम्ही योगा एक्सरसाइज शिकवा, मेडिटेशनला बसा मॅडम. सध्या इतकं वातावरण खराब आहे. पहिले आपण फोनवर अलाराम लावत होतो मॅडम. म्हणजे मी माझी सवय सांगते, मी सुद्धा फोन हे ठेवते ना डोक्याला, चांगलं नाहीये मॅडम फोन ठेवणं. हा अलाराम बंद करावा लागेल आपल्याला सगळ्यांना. डोकं खूप दुखतंय प्रत्येकाचं, कारण हा ब्रेन इज मेन ऑर्गन ऑफ अवर बॉडी, सगळ्यांना माहिती आहे. त्या ब्रेनवर एकदम घातक होतोय. तर तो अलाराम म्हणजे मी तरी लावते मॅडम, मी माझी सवय बंद करणार आहे. आणि एक छोटीशी माझी घड्याळ परत घेऊन येणार. मावशी कोणीतरी आले गेटवर, तर ती घड्याळ आणून ती टिक वाजलेली बरी राहील. मी तर माझी सवय आजपासून बंद करणार. मी तर अलाराम फोन मध्ये लावतीये, मी माझं सांगतेय, तुम्ही तुमचं सांगा. फोन मधला अलाराम बंद करणार आहेत का? कोण कोण लावतं? सगळेच लावता ना. मी पण ऍक्सेप्ट केलं, जे सत्य आहे त्याला ऍक्सेप्ट. तर सगळेजण आजपासून आपण आपल्या फोनचा जो अलाराम आहे ना तो बंद करू. मार्केटमधून एक छोटीशी घड्याळ घेऊन येऊ, 100-150 रुपयाची असेल तरी चालेल, आपल्या टेबलवर ठेवूया. कारण पहिले त्याच्यावरच उठायचो ना आपण. पहिले मी एक धडा शिकवला मॅडम ट्युशन मध्ये. ट्युशन आताच 4-5 दिवसापूर्वी एका मुलाला एक लेसन शिकवला मराठीचा. आजीबाईची घड्याळ कधी दिसलीच नाही, पण आजीला रात्री मुलगा म्हणतो, आजी मला सकाळी अभ्यासाला उठव ग. आजी सकाळी 5:30लाच उठवती. उठ ना कोंबड्या, आणि आरोळी दिली, तू उठ. आणि सकाळचे 10 वाजतात जेव्हा ओट्यावर ऊन येतं तेव्हा आजी ओळखती, चल 10 वाजले, शाळेत जायची वेळ झाली. मुलगा शाळेत जातो तर बरोबर शाळेची घंटा वाजती. तो मुलगा शॉक होतो, माझ्या आजीची घड्याळ तर कधीच दिसली नाही. पण आजी कशी टाइम सांगते. मी बाहेर खेळायला गेलो तर आजी म्हणती, चल दिवे लावायची वेळ झाली. अरे आजीची तर घड्याळ मला कधी दिसलीच नाही. रात्री आजी गोष्टी सांगत असती म्हणे. मी आत्ता शिकवला हा धडा. रात्री आजी गोष्टी सांगत असतात म्हणे, आणि गोष्टी सांगता सांगता आजी म्हणती, आता अर्धी रात्र झाली, झोप बाळा. अरे आजीकडे तर घड्याळ नाही, आजीला कसं कळालं रात्रीचे 12 वाजले? बरोबर आहे. मग आज आपण मोबाईलचे काय झालेले व्याधी लागली आपल्याला. जसं दारू सुटत नाही तसं आपलं मोबाईल सुटत नाही. मग आम्ही तर बंद करणार आहे, घड्याळ घेऊन येणार आहे, टिक 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 ती अलाराम लावणार आहे आणि तिच्याने उठणार आहे. कारण खरंच माझं सुद्धा डोकं दुखायला लागले, कदाचित तुमचं पण दुखत असेल. मग मी ऑब्झर्व केलं की फोन, आणि आपली सवय खूप घाण.
आपण इमानदार लोक नाहीये, कलियुगातले लोक आहेत आपण. अलाराम वाजला का नाही 10 मिनिटांनी परत 15-15 मिनिटाचं लावते. 6 वाजता लावते आणि 7 लावते. बघा मॅडम म्हणता मी 15-15 मिनिटाचं लावते, म्हणजे 6ला वाजला की परत 6:15ला वाजतो, परत 6:30, परत 6:45, परत 7. म्हणजे किती महाभयानक घटना आहे हे. 5:30 आपका क्या, मेरी बच्ची के भी रूम से आवाज आती मैम, उसके भी 5 बजे से अलार्म चलते हैं, सच में चलते, सबके है ये फैक्ट. तो हम लोगों को क्या करना है, एक छोटा सा टिक टिक वाला अलार्म लाएंगे, हम घड़ी लाएंगे. अच्छा है, हमारी वजह से वो शॉपकीपर का भी सेल होगा और हमारी हेल्थ अच्छी होगी. बराबर आहे. योगा एक्सरसाइज मुलांना शिकवा, मेडिटेशनला बसवायला मुलांना शिकवा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मी एक उदाहरण सांगते मॅडम. मावशी मला ग्लास द्या ना पाणी पिण्यासाठी, मावशी एक ग्लास दे ना. एक उदाहरण सांगते बघा मी तुम्हाला, छानसं उदाहरण आहे ते, पण ना मी काल परवाच माझ्या मामाने स्टेटसला ठेवलं होतं, ते ऐकलं मी, त्याच्यावरून सांगते. खूप सुंदर उदाहरण आहे, लक्ष द्या. आई वडिलांनी खूप कष्ट केले. खाली का मावशी, चांगलं आहे का? आई वडिलांनी खूप कष्ट केले. आई पण सर्व्हिस करत होती, वडील पण सर्व्हिस करत होते. खूप कष्ट करून त्यांनी काय केलं म्हणे, खूप पैसा कमवला, मुलांना शिकवलं. मुलं दोघंही इंजिनियर झाले आणि दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक झाले. मुलं इंजिनियर झाले, दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक झाले. आता यांची नोकरी सुटली ना, मग आता हे घरी एकटेच राहायला लागले, कंटाळा यायला लागला. ते मुलांना म्हणायला लागले, मुलांना एक तर तुम्ही इथे येऊन सर्व्हिस करा, नाहीतर आम्हाला तरी तिथे घेऊन जा. पण मुलं दोन्ही गोष्टीला तयार नव्हते. प्रत्येक वेळेस आई वडील फोन करत होते, पण प्रत्येक वेळेस मुलं तयार नव्हते. मग एक दिवशी काय झालं, वडिलांनी फोन केला आणि वडिलांनी सांगितलं की हे बघ म्हणे बाळा, तुला आई रोज फोन करून बोलवत होती, पण तू आला नाही. आता आज आई या जगात राहिली नाही, जर तुला वेळ मिळाला तर तू ये. मी व्हिडिओ क्लिप पाहिली ही, जर तुला वेळ मिळाला तर तू ये. तर त्यांना 2 मुलं होते, 2 मुलांपैकी एक मुलगा आला. लक्षात घ्या, 2 मुलांपैकी एक मुलगा आला. एका मुलाने अंतिम संस्कार केले आणि लगेच जायला निघायला. मग वडील म्हणाले, बाळा तू लगेच जातोयस, मी कशी राहू म्हणे, मी कसा राहू एकटा, तू एक 8-10 दिवस तरी माझ्या सोबत राहा. तुझी आई नाहीये, आईची सवय लागेपर्यंत तरी तू इथे राहा, 8-10 दिवस तरी तू माझ्या सोबत राहा. तर तिथे मुलगा काय म्हणतो, मुलगा वडिलांच्या हातावर 50,000 रुपये टेकवतो आणि म्हणतो, बाबा हे 50,000 रुपये घ्या, मला वेळ नाहीये थांबायला. आईची मृत्यूची बातमी पेपरला द्या, खाली आमच्या 2 भावांचे नाव, तुमचं नाव टाका, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून द्या. 10व 13व जोरात करा, गावच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना बोलवा, मला राहायला जमत नाही. वडील परत म्हणतात, का रे म्हणे तू असं बोलतोय म्हणे, आईनं तुला 9 महिने पोटात सांभाळलं, आई एक दिवस तरी तुला म्हणली का मी आज थकली, तू आजच्या दिवस माझ्या पोटात राहू नकोस म्हणून? आई तुला एक दिवस पण बोलली नव्हती म्हणे. तुझ्या डोक्यात टाळू भरायची म्हणे आई, टाळू भरताना कधी तेल संपलंय आणि त्या तेलाचे पैसे दे असं तुला कधी मागितलंय का रे म्हणे आईनी? आता मी फक्त तुला काय म्हणतोय की तुझे 8-10 दिवस दे, तू इथे थांब. तर तू थांबत नाही. ऐका सगळ्यांनी, मुलांनी उत्तर काय दिलं, म्हणजे विचार करण्यासारखा व्हिडिओ होता. मुलांनी उत्तर दिलं म्हणे, बाबा ज्यावेळेस मी लहान होतो म्हणे, माझं पहिल्यांदा भाषण होतं म्हणे, ज्यावेळेस मी लहान होतो माझं पहिल्यांदा भाषण होतं, त्यावेळेस मी तुम्हाला हट्ट केला होता, बाबा माझं भाषण ऐकून जा तुम्ही ऑफिसला. त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे 5 रुपये हातात टेकवले होते आणि मला म्हणले होते की बाळा मला टाइम नाही तुझं भाषण ऐकायला, तुम्ही निघून गेले होते. मग मला त्यावेळेस वाईट वाटलं नाही का? परत म्हणे 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, माझा डान्स होता म्हणे, बाबा मी तुम्हाला सांगितलं माझा डान्स पाहून जा, तर तुम्ही मला म्हणाले मला वेळ नाही, तर तुम्ही मला 50 रुपये टेकून गेले होते म्हणे हातावर. त्यावेळेस मला वाईट वाटलं नाही का? मी थांबू शकत नाही, म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. आता या परिस्थितीमध्ये दोघांची पण चुकी नाही, कळालं का? आई वडिलांनी कोणासाठी कमवलं? जरी बाबांना भाषण ऐकायला टाइम नव्हता किंवा डान्स पाहायला टाइम नव्हता, बाबा जॉबवर गेले, तर स्वतःच्या एकट्याच्या जीवासाठी गेले होते का? ते नाही, घरातल्या प्रत्येक मेंबरसाठी गेले होते. बरोबर आहे. पण कितीही पैसा कमवला आणि जर आपण मुलांसोबत टाइम घालवला नाही तर आपला पैसा पण शून्य आहे. म्हणजे बघा, आज बदला तोच मिळाला वडिलांना. व्हिडिओ तुम्हाला स्टोरी कळाली का?
वडील थांबले नाही म्हणून आज मुलगाही थांबत नाहीये, मुलालाही थांबायला वेळ नाहीये. म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. रात्री मजाक मस्ती करा. आपल्या मुलांना विचारा शाळेत काय झालं, काय शिकवलं, कॉलेजला जाताय तर बाबा तू कॉलेजमध्ये काय केलं, तुझे मित्र कोणते, मैत्रिणी कोणत्या, थोड्याशा गप्पा करा मुलांसोबत. आणि विशेष म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. आज मुलगी पळून जातीये, का जातीये? कारण तुमची तिची अटॅचमेंटच नाहीये. ती तुम्हाला मग ते बाहेर प्रेम शोधतायत. आज त्यांना आपण प्रेम देत नाही का, बाई तुझ्यासाठीच करते, पण तिला सध्या पैसा नाही लागत आहे ना. मुलीला सध्या काय लागते, आपण पाहिजे. तुम्ही किती बोला त्यांना, तुम्ही किती पण बोला की बाई आम्ही तुझ्यासाठीच करतोय, पण तिला त्याचं व्हॅल्यू नाही ना सध्या, मुलाला किंवा मुलीला. ते काय म्हणतील, मला सध्या तू पाहिजे ग, पैसा नाही पाहिजे. समजते तुम्हाला? मग उद्या बदलत आपल्या मुलांनी आपल्याला असं नको म्हणायला की आई तू माझ्यासाठी थांबली नव्हती, मी पण तुझ्यासाठी 13 दिवस थांबत नाही. म्हणून कुटुंबासोबत वेळ घाला, गाणी ऐका, नृत्य करा. आपल्याला इतकं टेन्शन असतं मॅडम, प्रत्येकाला टेन्शन आहे मॅडम, कोणीच असं नाही की ज्याला टेन्शन नाहीये. गाण्यातून तुम्ही तुमच्या टेन्शनला विसरणार, थोडासा डान्स करणार, गप्पा गोष्टी करा. आता आपण गप्पा गोष्टीच विसरलो, टाइमच नाही. शेजारी कोण राहतं हे कोणाला माहिती नाही मॅडम, माहितीये का? तर टाइमच नाही. माहिती असणं चांगले, ज्यांनी माहिती ठेवलं ती चांगली गोष्ट, पण गप्पा गोष्टी केल्याच पाहिजे. जे करतात त्यांची चांगली गोष्ट, फक्त चुगलखोरी नाही करायची. नाही मग त्यावेळेस आपण साईडला सरकायचं मॅडम. नाही आमच्याकडे म्हणजे नाही करायचं नाही. आणि कोणी करत असेल ना मॅडम, हे बघा मॅडम ह्युमन नेचर आहे, बरोबर आहे. कोणी करत असेल ना, अगं जाऊ दे ना, काय फरक पडतो, अशी बोलली तर बोलली, आपण समजून सांगायचं. कळालं का? पण गप्पा काही स्टॉप करा असं नाही. गप्पा केल्याने काय होतं, आपलं मन पण मोकळं होतं, आपल्या विचाराची देवाणघेवाण होती. लोकमान्य टिळकांनी का बरं गणपती उत्सव साजरे केले, का चालू केले? सगळे एकत्र यावे, आपले विचाराची देवाणघेवाण होईल आणि आपण ब्रिटिशांकडनं सुटका करून घेऊ, त्यामुळे एकत्र आले. आता माझा गणपती एवढा, तुझा केवढा रे, एवढूसा, तर ते आपल्याला बंद करायचं आहे. समजलं का? गणपती बसवण्याचा मोठं काय होता, मुलांना स्टेज डेअरिंग येतील, मुलं स्टेजवर जातील, भाषणं करतील, 2 शब्द बोलतील, त्याच्यासाठी होता. तर कुटुंबासोबत वेळ घाला, गाणी ऐका, गप्पा गोष्टी करा, मुलांसोबत अटॅचमेंट वाढवा. आपण काय करतो, सोडते, तुला समजत नाही. सांगा ना तुमचा व्यवहार मुलांना, का समजत नाही? त्याची बुद्धी आपल्यापेक्षा जास्त आहे, मुलाची बुद्धी आपल्यापेक्षा जास्त आहे. सगळा व्यवहार सांगा, असं बोलू नका तुला कळत नाही. आणि जितकी अटॅचमेंट होईल तितकी वाढवा. जीवनाचं महत्व मुलांना समजून सांगा. कळालं का? आपल्याला पण आपल्या आई वडिलांनी शिकवलंय ना, तसंच आपल्याला पण त्यांना शिकवायचं आहे. तर आपल्या जीवनाचं महत्व पण आपल्याला आपल्या मुलांना समजून सांगायचं आहे. भरपूर बोलली मी, मला तर वाटतं आता नकोय बोलायला, बरोबर आहे. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे प्रत्येकाला, आता श्रावण मास चालू झालेला आहे, बरोबर आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याचे खूप महत्व आहे. पण मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगते श्रावण महिन्याचे महत्व काय आहे, श्रावण महिन्याला महत्वाचं का मानलं जातं. बघा, श्रावण म्हणलं की एक सणाचा उत्सव आहे, सणाचा महिना आहे, बरोबर आहे. श्रावण लागल्याच 5व्या दिवशी येते ती नागपंचमी, म्हणूनच तिला नागपंचमी असं नाव दिलंय. ती 5व्या दिवशी येते, बरोबर आहे. यातून आपण काय करतोय की नाग हा सापाचा मित्र आहे, म्हणून आपण त्यालाही पूजलं पाहिजे, बरोबर आहे. ते आपण त्यातून सांगतो. आता या महिन्यात बघा खूप उपवास करतात ना, बरेच जण एकच वेळेचा आहार घेतात, एकच टाइम जेवण करतात. मग आपण पण करायचं का? आपल्या संस्कृतीत आहे, पण त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन तुम्ही जाणून घ्या. काय असतं माहिती का? आता सुरू झालेला पावसाळ्यामध्ये काय होतं, आपली जी पचनशक्ती जी आहे ती कमी होती, आपल्याला डायजेस्ट होत नाही प्रॉपर अन्न, म्हणून आपण उपवास केले पाहिजे. समजलं का? सायंटिफिक रिझन ते आपले सगळे सण उत्सव त्योहार असे ऑर्गनाईज केलेले आहे, बरोबर आहे. बरोबर दिवाळीलाच का बरं लाडून चकल्या चिवडा करतात,
कारण दिवाळीत थंडी पडती, आपल्याला तेल आणि तुपाची गरज असते शरीराला, म्हणून आपण तेव्हा तेलाचे आणि तुपाचे केलेले पदार्थ खातो. तसंच श्रावण मास पण काय आहे माहिती का, श्रेष्ठ महिना मानलेला आहे की या महिन्यात मग मांसाहार पण खात नाही. तसं तर मांसाहार 12ही महिने खाल्लाच नाही पाहिजे, कारण मांसाहार चांगलाच नसतो. पण जरी जे कोणी खात असेल ते 1 महिन्यासाठी कमीत कमी बंद करतात. 1 महिन्यासाठी बंद याच्यासाठी कारण ते पचत नाही. या दिवसातलं वातावरण असं असतं की ज्या वातावरणामुळे आपल्याला त्या गोष्टी पचत नाही, म्हणून आपण त्या गोष्टी काय करतो, बंद ठेवतो. भाजीपाल्यांवर पण ना किडे जास्त पडतात बघा, बरोबर आहे. वांगी खात नाही, कांदा खात नाही, लसूण खात नाही, त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे की ते अन्न जे आहे ना ते पटकन सडतं. मग ऑब्व्हियसली ते सडलेलं अन्न आपण खाल्लं तर आपल्याला पचायला त्रास होणार, मग पोट दुखणार, लूज मोशन होतात, ओमेट होती बऱ्याच जणांना. म्हणून हे सण आणि म्हणजे हे उत्सव आपण साजरा करतोय. समजतंय का सगळ्यांना? म्हणजे खूप काही असं घाबरण्याचा महिना नाहीये. पाप करू नये, मी तर म्हणते पाप 12ही महिने नाही केले पाहिजे, फक्त श्रावणच महिन्यात काय 12ही महिने नाही केले पाहिजे. आता याच्या मागे पौराणिक कथा खूप आहे की श्रावणात महादेवजी साक्षात जमिनीवर येतात, त्यांच्या सासरी जातात, किंवा चातुर्मास जर म्हणलं तर 4 महिने देव झोपलेले असतात, म्हणून दैत्य शक्ती ही जागृत होती असं म्हणलं जातं. मग दैत्य शक्तीला शांत करण्यासाठी आपले हिंदू धर्मातले लोक देव पूजा अर्चा करतात, जेणेकरून दैत्य शक्ती जास्तपणे प्रभावी बनून आपल्यावर म्हणजे अत्याचार होऊ नये. हे पण काही पौराणिक कथा आहे. पण ह्या सगळ्या सोडून आपण प्रत्येक वेळेस सायंटिफिक रिझन शोधलं पाहिजे. तर श्रावण महिन्यात 1 टाइम जेवण्याचं कारण तेच आहे की आपल्याला पचायला त्रास होतो, म्हणून 1 टाइम जेवायचं. उपवास करायचे कारण शरीरासाठी चांगला आहे, पण उपवास करून जर तुम्ही साबुदाणा खात असेल तर तुमचं डबल नुकसान होणार आहे. तो उपवास करून तुम्ही फळच खा, बरोबर आहे. फळांवर नाही होत शक्यतो रोग पडत नाही जेवढा भाजीपाल्यांवर पडतो. जसं मेथीची भाजी जरी तुम्ही पावसाळ्यात खूप येते तर मेथीच्या भाजींवर पानांवर किडे दिसतील बघा, तुम्ही निवडताना बघा बारकाईनं लक्ष देऊन, तर पानांवर सुद्धा किडे. तसं तुम्ही ऍपल आणा, तुम्हाला ऍपलवर किडा दिसला तर सांगा मला, नाही ना. तर म्हणून फळ खाऊन उपवास करा. मुलांना आपल्या वेळेचं महत्व शिकवा. आपण वेळेचं महत्व म्हणजे बिलकुलच नाहीये. कधी उठायचं, कधी झोपायचं. शाळेचा टाइम जरी 9चा आहे तर 9:30ला 10 पर्यंत पाठवायचं. कधी शिकतील आपले मुलं? आतापासून आपल्याला त्यांना वेळेचं महत्व शिकवायचं आहे. रोजचे कामं रोजच करा. मला सांगा, आपण एक घरातली गृहिणी असू द्या किंवा हाऊस वर्किंग वुमन असू द्या, घरातली भांडी धुण्याची जबाबदारी ही आपली आहे. जर मी असा विचार केला मी 8 दिवस भांडेच घसणार नाही, स्वयंपाक करून सगळं काम करेल, जाऊ द्या 8 दिवस नाही घसत, खूप भांडे माझ्याकडं, सगळ्यांकडे श्रीमंती खूप झालेली ना, चालेल का बरं? 8 दिवसाचे भांडे आपण एकत्र ठेवू, घसून ना मीच घसेल. घरच्यांना धमकी द्या, ए बोलू नको रे बाबा, तू सासू असेल तर बोलू नका म्हणा, मला मीच घसेल, 8 दिवसांनी घसेल. तुम्हाला नाही सांगत आहे घसायला, शक्य आहे का? मग तुम्ही मुलांचं होमवर्क 8-8 दिवसाचं का पेंडिंग ठेवतात? खरंय का खोटे? तुम्ही भांडे ठेवतात का 8-8 दिवस? अरे 1 दिवस सुद्धा नाही ठेवत. आपण म्हणतो नाही रात्रीची खरकटी भांडे ठेवायची नाही, लक्ष्मी येत नाही बरं का, लक्ष्मी नांदत नाही. म्हणजे त्या लक्ष्मीसाठी तुम्ही रात्री भांडे ठेवत नाही, म्हणजे तुम्ही किती स्वार्थी, म्हणजे पैशासाठी भांडे घसताय पण मुलाच्या भविष्यासाठी अभ्यास नाही घेते. काय म्हणायचं आपण? जसं लक्ष्मी नांदते आपली, बरोबर आहे, जर आपण रात्रीचे भांडे घसले तसं आपला मुलगा शिकला तर आपल्या घरात लक्ष्मीच येणार आहे ना, बरोबर आहे. मग तसा रोजचा अभ्यास रोज करा. माझा तुम्हाला विनंती आहे कळकळीची, माझ्या कुठल्याही गोष्टीचा राग मानू नका. फक्त आपल्या मुलांमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे. आणि हा तो फक्त आपला मुलगा नाहीये, तो भारताचा नागरिक आहे. तो फक्त तुमचा मुलगा नाही, तो भारत देशाचा मुलगा आहे असं म्हणून त्याला घडवा. तो फक्त माझ्या कुटुंबासाठी सीमित नाहीये, तो समाजातल्या हजारो कुटुंबांना मदत करेल असा तुम्ही मुलगा घडवा. जिजाबाईंनी शिवरायांना कसे घडवले हे आठवा. एक गोष्ट नाहीये, एक कहाणी नाहीये सांगण्यासाठी, अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर कहाणी आहेत. फक्त स्वतःसाठीच मुलाला आपल्याला घडवायचं नाहीये. तर रोजचा अभ्यास रोज करून घ्या. जसं 10-10 दिवस आपण भांडे धुवायला ठेवणार नाही, रात्रीचेच ठेवत नाही हो आपण, कारण तर लक्ष्मी नांदत नाही. म्हणजे कलियुगातील आई बघा किती स्वार्थी आहे. हे आहे कलियुगातील आई वडील. तर आपल्याला आपला स्वार्थीपणा काढायचा आहे. आजच्या सेशन मध्ये मला फक्त आपल्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी बोलायचं होतं. तर कदाचित ते सगळे पॉइंट क्लिअर झालेले असतील. प्रत्येकीने मुलाचा झोपण्याच्या पहिले विचार करा, मी माझ्या मुलाचा अभ्यास घेतलाय का? भांडे राहू दे वाटलं तर, लक्ष्मी कमी आली तर चालेल मॅडम,
भांडे राहू द्या टाइम नसेल तर, पण मुलाचा अभ्यास घ्या. रात्रीचे भांडे सकाळी होतील, पण मुलाला दुसऱ्या दिवशी 2 दिवसाचा लोड खूप जास्त होईल. म्हणून रोजचा अभ्यास रोज करून घ्या. आपण 8 दिवसाचा स्वयंपाक 1 दिवस करतो का? बघा, मासिक पाळीत काही ठिकाणी 4 दिवस बाजूला बसतात, बरोबर आहे. मग आता डेट तर सगळ्यांना माहिती असती. मग 4 दिवसाचा स्वयंपाक आई करून ठेवती का? नाही करून ठेवत. 4 दिवसांचं मी करून ठेवते. आता 4 दिवस मी किचन मध्ये घुसणारच नाही. काही ठिकाणी जिथे चालतंय तिथे. जमतंय का तसं? नाही. मग मुलांसोबत तुम्ही कशी ऍडजस्टमेंट करता? मॅडम आम्ही 8 दिवस फिरायला चाललोय. मॅडम 8 दिवसाचा तो अभ्यास तो आल्या आल्या करून टाकेल. अरे कसं करेल? शक्य आहे का मला सांगा तुम्ही? 8 दिवसाचा अभ्यास कसा करेल तो? तुम्ही फिरायला जा ना. मी तुमच्या जगायचंच आहे आपल्याला, पण त्यांच्या सुट्ट्या पाहून जा. त्यांच्या सुट्ट्या राहतील तेव्हा जा. दिवाळीच्या सुट्ट्या असतात आपल्याला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, मध्यंतरी पण सॅटर्डे संडे आहे तेव्हा जा. पण शाळा सुरू झाली की तुम्ही फिरायला जातात, तसं नका करू. दिवाळीच्या आपल्या 20-22 दिवस सुट्ट्या असतात, त्या पिरियड मध्ये फिरायला जा. 10 दिवस जरी सुट्ट्या असतील, 10 दिवसात तुम्ही फिरायला जा. स्कूल चालू झाल्यावर का फिरायला जातायत? नका जाऊ. लग्न असतील तर लग्नवाल्यांनाही सांगा, सुधरा. कधी सुधारणार आहेत आपण? त्यांनाही आपण सांगू शकतो सुट्ट्यांमध्ये ठेवा, आम्ही इतके दिवस येणार नाही बरं तुमच्या इथे लग्नात. डायरेक्ट सांगा. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आंबेडकरांनी एवढ्या पदव्या का घेतल्या? त्याचं प्रत्येकाच्या लग्नाला जर गेले असते तर ते एवढे शिकले असते का? त्यांनी स्वराज्याची घटना लिहिली असती का? सांगा ना तुम्ही मला. आपल्याला तर प्रत्येकाच्या लग्नाला जायचं, कसं शक्य होईल या गोष्टी? मी तर डायरेक्ट सांगते, सुट्टीच्या दिवशी ठेवा. मी तर खरंच सांगते, सांगा. मी काय म्हणते, सुधरा. आपल्याला सुधरायचं आहे, समाजाला सुधरवायचं आहे, आपल्या भारत देशाला आपल्याला सुधरवायचं आहे. आपल्याला फक्त आपल्यासाठी सीमित राहायचं नाही. दादा नाही. अच्छा, तर आले प्रत्येकाच्या लक्षात. माझ्या माहितीप्रमाणे मी सगळे पॉइंट तुम्हाला क्लिअर केले. बोला ना मॅडम, तुम्ही बोला, मी तुम्हाला बोलायला चान्स देणार आहे. नाही, देशमुख मॅडम या ना इकडे. तुमच्या सासूबाई खूप वेळचे, म्हणजे स्टार्टिंग पासून त्यांनी जॉईन केलंय. काहीतरी बोला मॅडम, तुम्ही बोलल्यावर मला आनंद होणार आहे. या तुम्ही बोला. 1 मिनिट अनम्यूट करा आणि बोला. त्या ना स्टार्टिंग पासून एन्जॉय करताय मॅडम क्लबला आपल्या. खूप छान एन्जॉय केलं, मला खूप छान वाटलं. त्यांना पाहून मला अजून एनर्जी आली बोलण्यासाठी. दिसले का? बोला ना मॅडम, अनम्यूट करून बोला. तुम्हाला जे बोलायचे, कारण तुम्ही पण आम्हाला काहीतरी चांगलं सांगणार आहेत. तुमच्यात आणि आमच्या वयात फरक आहे. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, सांगणार आहेत आम्हाला. बोला मॅडम. मॅम तुमचे पॉइंट सगळे पटले, सगळ्यांना पटण्यासारखेच पॉइंट होते तुमचे. आणि शेवटचा पॉइंट मात्र आमच्यावरच होता बरं का. असं काय नाही. शेवटचा पॉइंट पूर्ण आमच्यावरच होता. पण काय करणार आता, लग्न जमल्यानंतर उरकावं तर लागतच ना. असं काही नाही मॅडम, मनावर घेऊ नका. खूप छान तुम्ही. आणि तुम्हाला मी सांगणारच होते, फोन करून सांगणार होते, पण आता सांगते. आमची भाग्यश्री आहे ना, तुम्ही सांगता ते अगोदरच फॉलो करते सगळं. बाहेरचं खाणं, पॅकिंग फूड तिला अजिबात आवडत नाही मुलांना द्यायला. छान छान, मस्त. मॅडम मनावर घेऊ नका, मला वाईट वाटेल बरं. नाही मनावर नाही घेतलं. प्रत्येक तुमचंच नाही मॅडम, पण बऱ्याच जणांच्या अशा गोष्टी होतात. त्यामुळे आपलंही नुकसान, मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण या गोष्टी बोललो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि बाकी सगळे आपल्या बऱ्याच मदर्स आहेत ज्यांनी कंटिन्यू मीटिंग जॉईन केली. मॅडम त्या कॅमेऱ्यापासून हल्ल्या नाही येतात, तर त्या सगळ्या मदर्ससाठी क्लॅपिंग. असाच तुमचा साथ सोबत असू द्या. ओके, काही अडचणी असेल तर विचारा. काही इन्स्ट्रक्शन आज आपण स्कूलसाठीच खूप शेअर केलेले आहे. तर सगळ्यांना जीवन जगायचं आहे म्हणून एकदा सगळ्यांचीच इच्छा असते मदर्स क्लब झाल्यानंतर डान्स करण्याची. पण तत्पूर्वी जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा. काही क्वेश्चन्स आहे? वेळेवर पाठवणार आहे ना उद्यापासून सगळे स्कूलला मुलांना? हो. काही क्वेश्चन्स? प्रॉपर यूनिफॉर्म? स्कूल तक लाते बच्चे रो रहे ना जाने दो, लेके जाते, ये नहीं होना चाहिए. हाँ नहीं होगा वो. मैं बोल रही हूँ ना, पेरेंट्स की तरफ से मैं बोल रही हूँ, नहीं होगा वो. मैं आपके साइड में हूँ, टीचर के साइड से नहीं बात कर रही हूँ. नहीं लेके जाएंगे, मैं हूँ ना अभी, मैं बोलूंगी उनको. ठीक आहे, थांबायचं मग सगळ्यांनी.
बरं, मग आज पसायदान घ्यायचं का? पसायदान घेऊन समाप्ती करूया आपण. एकाच्या फोनवर लावा पसायदान आणि स्टॉप करून. इस भारतीय संस्कृति लक्ष्मी मैडम क्या है मत पूछो, इसीलिए बोल रही मैं स्कूल में भी डेली लगाओ, आप क्लास में डेली लगाओ तो आपका भी लर्न हो जाएगा. किसी का लर्न नहीं है, इनमें से बेटे किसी का भी लर्न नहीं है. सगळ्यांना पाठ पाहिजे. कोणाकोणाला पाठ आहे? हा एक मिनिट बंद करा. सगळ्यांनी हात जोडा. एंड होणार आहे आता मीटिंग. फक्त पसायदान म्हणायचंय, घ्यायचंय आपल्याला. ओके, सगळ्यांचे हात जोडून सगळ्यांनी पसायदान बोलायचंय. डोळे बंद. सारेगामा कार डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. विश्वात्मके देवे येणे भाग्य. याच्यासोबत म्हणा पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो सत्तमरीती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य जो जेवांचिल तो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट दूताया. चला कल्पतरुचे आरवा चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड जेतापहीन सदा हि सदा सज्जन सोय रे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजिजो आदिपुर की अखंडिता आणि ग्रंथ भजविये विशेषी लोकिये. कॉल आला होता. आणि ग्रंथ भजविये विशेषी लोकिये दृष्टा दृश्य विजय हो एत म्हणे श्री विशेष राम हा होईल दान पसान येणेवरी ज्ञान देव सुखिया
छान वाटलं. बघा बरं, आपण पसायदानपुरतं जरा डोळे बंद करून बसलो ते किती शांत वाटलं, कुठेतरी वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं. रोजच जर आपण मेडिटेशन केलं तर किती त्याची पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये क्रिएट होईल. चला, जर कोणाला काही अडचणी असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करून क्वेश्चन्स विचारू शकता. आता आपण थांबूया. सगळेजण प्रेझेंट होते, सगळ्यांनी आनंद घेतला, खूप छान वाटलं. ओके, बाय. हॅव अ गुड डे. टेक केअर. सगळ्यांनी बोला. थँक्यू. इकडे येऊन बोला ना. बाय. आपल्याला मदर्स क्लब कसा वाटला आम्हाला कमेंट करून पाठवा. आणि नेक्स्ट मदर्स क्लबला कॉल करण्याची गरज भासू देऊ नका. प्लीज जॉईन करा तुम्ही स्वतःहून. ओके, थँक्यू.